नमस्कार विद्यार्थी मित्र, शाश्वत अकॅडमी पुणे आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर स्वागत आहे. आज आपण युनियन बजेट बघणार आहे 2026-27चं. त्याचे सगळे असणारे महत्त्वाचे की पॉईंट असणार त्या की पॉईंटचा आपण अभ्यास करणार आहे. याशिवाय परीक्षेच्या दृष्टीने आपल्यासाठी खूप काही जे महत्त्वाचं आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. चला आपण सुरू बघा. या भागामध्ये आपल्याला दोन घटक कव्हर करायचे आहेत. एक आपला अर्थसंकल्पाचा पूर्ण जो इतिहास आहे आणि त्याच्या ज्या मूलभूत कल्पना आहेत, कन्सेप्ट आहेत, ते आपल्याला बघायचे आहेत. तर आपल्याला बघायचं आहे भारताचा सध्याचा 2026-27चा जो अर्थसंकल्प आहे त्यातले सगळे जे काही स्ट्रक्चरल चेंजेस आहेत त्यामध्ये केलेले बरेचसे बदल आहेत. तसं पाहता मागच्या बजेटपेक्षा हा बजेटमध्ये थोडेसे काही असे खूप मोठे चेंजेस केलेले आपल्याला बघायला मिळत आहेत. पण जे काही चेंजेस केलेले आहेत, ज्या अभ्यासाच्या परीक्षा दृष्टीने आपल्यासाठी जे खूप महत्त्वाचे आहेत ते आपल्याला काय बघायचे आहेत यामध्ये कंप्लीट करायचे आहेत. बघा, आपल्या देशामध्ये अर्थव्यवस्था चालवण्यासाठी दोन प्रकारच्या पॉलिसीज आखल्या जातात किंवा दोन प्रकारची धोरणं आखली जातात. त्यामध्ये पहिलं धोरण येतं राजकोषीय धोरण, दुसरं धोरण येतं त्याला आपण मौद्रिक धोरण असं म्हणतो. एक फिस्कल पॉलिसी, दुसरे येते त्याला मॉनिटरिंग पॉलिसी असं म्हणलं जातं. पहिला जो आपला अर्थसंकल्प किंवा आर्थिक पाहणी अहवाल यासारखे जे घटक येतात ते कशाचा भाग असतो, तर राजकोषीय धोरणाचा भाग असतो. सरकारच्या राजकोषीय धोरणामध्ये सरकारची जमा, सरकारचा खर्च, सरकारचे कर, कर इतर महसूल या सगळ्यांचा समावेश कशामध्ये होतो, राजकोषीय धोरणामध्ये होतो. तर मौद्रिक धोरणामध्ये कोणाचा समावेश होतो, तर आरबीआय, त्याची मॉनिटरिंग पॉलिसी, बँका, व्याजाचे दर, त्यानंतर महागाई, म्हणजे इन्फ्लेशन, रिसेशन या सगळ्यांचा समावेश त्यामध्ये होतो. तर मौद्रिक धोरणाचा तो भाग असतो. मौद्रिक धोरणामध्ये त्या सगळ्यांचा समावेश होत असतो. आज आपण जो भाग बघणार आहे किंवा आपण जे युनियन बजेट बघायचं आहे तो कशाचा भाग आहे, तर राजकोषीय धोरणाचा भाग आहे. एखादा क्वेश्चन असा या अँगल देखील विचारला जाऊ शकतो. नंतर बघा, आपण आजचा जो भारताचा अर्थसंकल्प बघणार आहे त्यामध्ये काय काय बघणार आहे, तर भारताच्या अर्थसंकल्पाचे पहिल्यांदा ऐतिहासिक प्रवास काय असणार आहे. 1860 पासून जो सुरू झालेला प्रवास आहे तो 2021 पर्यंत, त्यामध्ये कसे कसे चेंजेस होत गेले, नावं कशी बदलत गेली, टाइम कसा बदलत गेला, नंतर मांडण्याची पद्धत कशी बदलत गेली, या सगळ्यांचा आपण काय करायचं सविस्तर भाग बघायचा आहे. त्यानंतर आपण एक एक अर्थसंकल्प कंप्लीट करू. भारतामध्ये अर्थसंकल्प मांडायला जी सुरुवात झाली 1860 ला. दिनांक होती 7 एप्रिल 1860 ला. कोणी पहिला अर्थसंकल्प भारताचा मांडला, तर जेम्स विल्सन. भारताच्या अर्थसंकल्पाचे जनक म्हणून कोणाला ओळखलं जाईल, तर जेम्स विल्सन यांनाच ओळखलं जाईल. जेम्स विल्सन यांनीच काय केला होता, भारताचा पहिला अर्थसंकल्प सादर केला होता 1860 साली. नंतर पुढे येतं स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प 1947 ला. 15 ऑगस्ट 1947 ला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प कोणी सादर केला, तर होतं AK षण्मुखानंद चेट्टी यांनी. कधी, तर 26 नोव्हेंबर 1947 ला स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प सादर करण्यात आला. नंतर पुढे येतं प्रजासत्ताक भारताचा पहिला अर्थसंकल्प सादर कधी झाला, ते राजघटना लागू झाल्यानंतर ना, आपण जे रिपब्लिक झालो त्यानंतर ना भारताचा अर्थसंकल्प कोणी सादर केला, तर सादर केला होता सर जॉन मथाई यांनी. कधी, तर 1950 साली हा अर्थसंकल्प पहिल्यांदा सादर करण्यात आला. नंतर ना पुढचा भाग बघा, काही असे अर्थसंकल्प जे रिअर आहेत आणि आपल्यासाठी खूप महत्वाचे आहेत ते अर्थसंकल्प मी काय करणार आहे आपल्याला घ्यायचे, ज्यांची नावं बदलली होती किंवा एका महिलेने मांडले होते किंवा पहिली महिला, पहिले पंतप्रधान आणि मिलेनियम बजेट असेल, ब्लॅक बजेट असेल, असे जे काही वेगळ्या नावानं जे अर्थसंकल्प ओळखले गेले, ज्या अर्थसंकल्पनामध्ये काही ड्रॅस्टिकली चेंजेस करण्यात आल्या, ते अर्थसंकल्प आपल्याला बघायचे आहेत. त्याआधी आपण बघू की भारताचा जो अर्थसंकल्प आहे तो 1955 पर्यंत फक्त एकाच भाषेमध्ये सादर केला जात होता, ती म्हणजे इंग्लिश. 1955 ला काही चेंजेस करण्यात आले आणि 1955च्या नंतर 1955चा आणि त्यानंतरचे जे अर्थसंकल्प आहेत ते दोन भाषेमध्ये आपण प्रस्तुत करायला लागलो, ते म्हणजे हिंदी आणि दुसरं येतं इंग्लिश. म्हणजे आत्ताचा जो भारताचा अर्थसंकल्प आहे तो वाचला जरी असला, बजेट स्पीच जरी इंग्लिशमध्ये दिलं गेलं जात असलं, मांडला जरी सभागृहामध्ये इंग्लिशमध्ये असला, तर तो दोन भाषेमध्ये उपलब्ध आहे किंवा दोन भाषेमध्ये तो प्रस्तुत केला जातो. तो म्हणजे एक हिंदी आणि दुसरं येतं ते म्हणजे इंग्रजी. या दोन भाषेमध्ये काय केला जातो, प्रस्तुत केला जातो. कधीपासून, तर 1955च्या बजेटपासून हा काय केला जातो, तर हा सेपरेटली दोन भाषांमध्ये मांडला जातो. नंतर ना पुढचं बजेट जे लक्षात ठेवण्यासारखं आहे ते म्हणजे 1970-71 सालचं बजेट. आता दोन दृष्टीने बजेट लक्षात ठेवण्याचं गरजेचं आहे. पहिलं, भारताचं बजेट मांडणारी पहिली महिला म्हणून कोणाला ओळखलं जाईल, तर इंदिरा गांधी यांना. इंदिरा गांधींनी स्वतः पंतप्रधान असताना काय मांडलं होतं, हे बजेट मांडलं होतं. त्यामुळे दोन गोष्टी लक्षात ठेवायचा की पंतप्रधान असताना कोण कोण बजेट मांडलं होतं, तर तिघजण व्यक्ती आहे की ज्यांनी पंतप्रधान असताना देखील बजेट मांडलं असतं. आपल्याकडे पारंपरिकरित्या अर्थमंत्री काय करत असतात, लोकसभेमध्ये बजेट सादर करत असतात. पण असे तीन रिअर प्रसंग होते की ज्यामध्ये पंतप्रधानांनी अर्थसंकल्प सादर केला होता. ते म्हणजे पहिल्यांदा पंडित जवाहरलाल नेहरू, तर इंदिराजी गांधी आणि तिसऱ्यांदा राजीवजी गांधी. या तिघांनी काय केलं होतं, तर पंतप्रधान असताना देखील बजेट काय केलं होतं, सादर केलं होतं. त्यामुळे 1970-71 सालचं जे बजेट आहे हे यासाठी लक्षात ठेवायचं की अर्थसंकल्प सादर करणाऱ्या पहिला महिला. आता क्वेश्चन कसा विचारला जाऊ शकतो की अर्थसंकल्प सादर करणाऱ्या दुसऱ्या महिला जर निर्मला सीतारामन जी असतील तर पहिला महिला कोण, तर पहिला महिला कोण असणार आहेत, इंदिराजी गांधी यांनी काय केलं होतं, भारताचा अर्थसंकल्प सादर केला होता 70-71 साली. आणि असा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या त्या दुसऱ्या पंतप्रधान होत्या, तर पहिल्या महिला म्हणून त्यांना ओळखलं.
आता पुढचा अर्थसंकल्प आहे तो येतो 1973-74 सालचा अर्थसंकल्प. आता यापूर्वीची थोडीशी घटना लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पडलेला दुष्काळ, नंतर भारत युद्ध असेल, भारत पाकिस्तान युद्ध असेल, या पार्श्वभूमीवर भारताचं जो महसुली उत्पन्न आहे ते एकदम घटलं गेलं होतं. त्यामुळे या वेळेचा जो अर्थसंकल्प यशवंतरावजी चव्हाण यांनी जे सादर केला होता तो त्यामध्ये जवळजवळ 550 कोटी रुपयांची आपल्याला डेफिसिट बघायला मिळते किंवा तूट बघायला मिळते. म्हणूनच त्यावेळी ही तूट, आता ही तूट नॉमिनल आहे म्हणजे आताच्या काळामध्ये, पण त्या काळामध्ये ही तूट खूप मोठी प्रमाणात मांडली गेली आणि त्यामुळे त्या बजेटला नाव देण्यात आलं ब्लॅक बजेट. काय नाव देण्यात आलं? ब्लॅक बजेट. त्याला आपण संकटांचा काळ, त्याला काळा अर्थसंकल्प असं म्हणतो. हा कालावधी होता 1973-74 आणि हा अर्थसंकल्प कोणी सादर केला होता? यशवंतराव चव्हाण यांनी. नंतर पुढे येतो ते म्हणजे 1991 सालचा अर्थसंकल्प. 1991 सालच्या भारताच्या अर्थव्यवस्थेला एक नवीन दिशा मिळाली, कारण त्यावेळी आपण स्वीकारली LP, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन या नवीन धोरणाचा आपण स्वीकार केला आणि त्यावेळेचं जे बजेट मांडलं गेलं त्या बजेटला नाव देण्यात आलं द इफोकल बजेट. त्याला म्हणलं गेलं द इफोकल बजेट. म्हणजे काय? नवयुगाची सुरुवात करणारं किंवा नवीन पर्वाची सुरुवात करणारं म्हणून इफोकल असं नाव देण्यात आलं आणि द इफोकल बजेट म्हणून त्याला ओळखलं गेलं 1991 साली. हे भारताच्या अर्थव्यवस्थेने एक ऐतिहासिक वळण घेतलं आणि त्यानंतर समाजवादी समाज रचनेचा जो काही आपला आधीचा जो पायंडा होता तो आपण बंद करून आपण पुढं खुल्या अर्थव्यवस्थेकडे किंवा भांडवलशाही अर्थव्यवस्थेकडे खुल्या मनानं आपण गेलो आणि आपण स्वीकारली LPG. म्हणून त्याला काय म्हणलं जातं? द इफोकल बजेट असं म्हणलं गेलं. हे बजेट मांडलं होतं डॉक्टर मनमोहन सिंग. तर पुढचं येतं ते म्हणजे 1997-98 सालचं बजेट. आता 1997-98 सालच्या बजेटला आपण ड्रीम बजेट असं म्हणतो. तर ड्रीम बजेट म्हणण्यापाठीमागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे, भारतामध्ये जे 1990 किंवा 1995 पर्यंतचे जे काही बेलगामपणे टॅक्स लावले गेले होते, बरेचसेच टॅक्स होते. हॉटेल रिसिप्ट टॅक्स असेल, वेल्थ टॅक्स असेल, संपत्तीचे कर वगैरे असे मोठ्या प्रमाणात लावले गेले होते. त्या टॅक्समध्ये बऱ्याचशा सुधारणा करण्यात आल्या किंवा जो इन्कम टॅक्स खूप जास्त वाढला होता, कॉर्पोरेशन टॅक्स जो खूप जास्त वाढला होता, त्यामध्ये एक ड्रॅस्टिकली चेंजेस करण्यात आले, रिफॉर्म्स करण्यात आले आणि त्यामुळे या बजेटलाच नाव देण्यात आलं ड्रीम बजेट. कारण भारताच्या पुढच्या अर्थव्यवस्थेचा जो पायंडा घातला गेला किंवा पुढच्या अर्थव्यवस्थेसाठी जो महत्त्वाचा पाया रचला गेला तर या बजेटनं रचला गेला असं म्हणलं जातं. म्हणून याला म्हणलं जातं तर भविष्यातल्या सुधारणासाठी आखलं गेलेलं काय ड्रीम बजेट म्हणून याला ओळखलं जातं. नंतर पुढचं बजेट येतं ते म्हणजे 1999 सालचं बजेट. 1999 सालचं बजेट सादर केलं होतं यशवंत सिन्हा यांनी. पहिल्यांदा काँग्रेस गव्हर्नमेंट हटलं आणि त्यानंतर वाजपेयी गव्हर्नमेंट आलं आणि वाजपेयी गव्हर्नमेंटनं काय, वाजपेयी गव्हर्नमेंटमध्ये यशवंतराव चव्हाण हे यशवंत सिन्हा हे कोण होते? तर अर्थमंत्री होते आणि अर्थमंत्री असताना त्यांनी 1999चं जे बजेट सादर केलं त्यामध्ये एक महत्त्वाचा बदल केला. ब्रिटिश परंपरेनुसार आधी बजेट सादर व्हायचं ते फेब्रुवारीच्या शेवटच्या दिवसामध्ये 28 किंवा 29 फेब्रुवारीला सादर व्हायचं आणि कोणत्या वेळेला सादर व्हायचं तर सायंकाळी 5 वाजता ते सादर केलं जायचं. नंतर 1999च्या बजेटमध्ये ती वेळ बदलण्यात आली आणि 11 वाजता बजेट सादर व्हायला सुरुवात झाली. नवीन वेळ आज देखील 11 वाजता काय होतं बजेट सादर झालेलं बघायला मिळतं. कधीपासून हा बदल करण्यात आला तर 1999 सालच्या बजेट म्हणजे 1999च्या बजेटमध्ये हा बदल करण्यात आला. नंतर पुढचं बजेट येतं ते कोणतं बजेट? 2000 सालचं बजेट. बघा एक जुनं शतक आपण सोडत होतो, नव्या शतकामध्ये प्रवेश करत होतो म्हणून त्याला नाव देण्यात आलं मिलेनियम बजेट. त्याला आपण मिलेनियम बजेट असं नाव दिलं आणि ते देखील बजेट सादर केलं होतं कोणी? तर यशवंत सिन्हा यांनी काय केलं होतं? हे बजेट सादर केलं होतं. त्यामुळे या बजेटला मिलेनियम बजेट असं म्हणलं गेलं. तर पुढचं 2017 सालचं बजेट. यामध्ये दोन मुख्य बदल करण्यात आले 2017 सालच्या बजेटमध्ये. आता अरुण जेटली यांचं निधन झालेलं आहे. एखादा आयोग काय करू शकतो यावर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. तर दोन बदल केले. एक सादरीकरणाची जी तारीख होती मगाशी सांगितल्याप्रमाणे 28 किंवा 29 फेब्रुवारीला काय केलं जायचं? हे सादर केलं जायचं. 28 किंवा 29 फेब्रुवारीला हे जुनं सादर केलं जायचं. 2017 पासून त्यामध्ये बदल करण्यात आला आणि हे सादर करायला सुरुवात झाली 1 फेब्रुवारीला. आता जी सगळी बजेट मांडली जातात ती कधी मांडली जातात? फेब्रुवारीला मांडली जातात. हा पहिला बदल होता. आणि दुसरा बदल होता की रेल्वे बजेट. आता आपल्याकडे रेल्वे बजेट आधी सेपरेट मांडलं जायचं. कधीपासून? तर 1921 साली ॲक्वर्थ समिती आणली होती. कोणती समिती? ॲक्वर्थ समिती. या ॲक्वर्थ समितीच्या शिफारशीनं 1924 पासून आपलं जे रेल्वे बजेट आहे ते सेपरेटली मांडलं जात होतं. नंतर हे सेपरेटली का मांडलं जातं? रेल्वेचं बजेट हे रेल्वेचा जमा आणि रेल्वेचा खर्च हे पूर्णपणे वेगळा मांडला जात होता. 2017 साली हे बजेट काय करण्यात आलं तर एकत्रित मांडायला सुरुवात झाली. ही किती वर्षाची परंपरा? जवळजवळ 92 वर्षाची परंपरा खंडित करण्यात आली आणि हे बजेट मुख्य बजेटच्या सोबतच मांडायला काय झाली? सुरुवात झाली. कधी? 2017ला. 2017ला दोन बदल झाले. एक दिनांक बदलली आणि दुसरं रेल्वे बजेट आपल्या नॉर्मल बजेटच्या सोबतच मांडायला काय झाली? सुरुवात झाली. होतं 2017चं बजेट. नंतर पुढे बदल करण्यात आला 2019चं बजेट. हे मांडलं होतं निर्मला सीतारामनजी यांनी. निर्मला सीतारामनजी यांनी आधीचं जे बजेट सादर केलं जात होतं ते अशा बॅगमध्ये सादर केलं जायचं. ती तांबडी बॅग असायची आणि हा बुगेटी या फ्रेंच शब्दावरूनच त्याला बजेट असा अपभ्रंशातून तयार झालेला शब्द आपण नेहमी वापरतो की आता मगापासून आपण बजेट जे शब्द म्हणतो तो या
बॅगेच्या वापरापासूनच किंवा ह्या चामडी बागेच्या वापरापासूनच आपण काय करतो, याला बजेट असं नाव पडलेलं बघा मी इथं. आता ही जुनी जी परंपरा होती की ब्रीफकेस, जो काही आपला लेदरचा ब्रीफकेस वापरला जात होता, तो बंद करण्यात आला आणि आपली एक जुनी जी मध्ययुगीन परंपरेतली जी काही जुनी पद्धत आहे, वही खाता या स्वरूपात बजेट मांडायला काय झालं, सुरुवात झाली. आता आताचं जर बजेट बघितलं तर आपल्याला लाल रंगाच्या कपड्यामधून आपल्याला ते पोतडीसारखं आणलेलं बघायला मिळतं, त्याला आपण म्हणतो बही खाता. या स्वरूपात बजेट मांडायला चालू केलं. आता हे जो बदल झाला, हा बदल झाला 2000 बजेटमध्ये. नंतर पुढे आलं 2021चं बजेट. 2021च्या बजेटला आपण पेपरलेस बजेट असं म्हणतो, कारण हा पेंडेमिकचा काळ होता, करोनाचा कालावधी होता आणि त्यामुळं कागदपत्र पसरताना करोना पसरू नये करण्यासाठी काय करण्यात आलं, मेड इन इंडिया या प्रोजेक्ट अंतर्गत भारतामध्ये तयार झालेल्या एका टॅबवर अशा प्रकारचा तो टॅब होता आणि त्या टॅबवर काय करण्यात आलं, हे बजेट सादर करण्यात आलं आणि त्यालाच नाव देण्यात आलं पेपरलेस बजेट. हे कोणतं बजेट होतं, 2021 सालचं बजेट, ह्याला आपण पेपरलेस बजेट म्हणतो आणि ते मांडलं होतं निर्मला सीतारामन यांनी. हे बजेट काय करायचं लक्षात ठेवायला आपल्याला, लक्षात ठेवावं लागेल, एखादा क्वेश्चन ह्याच्यावर विचारला जाऊ शकतो. आता यामध्ये काय काय आपण बघितलं बघा, तर 1960ला जेम्स विल्सन यांनी बजेट मांडायला सुरुवात केली. 1947चं बजेट कोणी मांडलं, षण्मुखानंद शेट्टी. स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प, प्रजासत्ताक भारताचा पहिला अर्थसंकल्प 1950ला जॉन मथाई यांनी मांडला. नंतर 1973चा अर्थसंकल्प यशवंतराव चव्हाण यांनी मांडला, याला ब्लॅक बजेट असं म्हणलं जातं. 1991चा अर्थसंकल्प मनमोहन सिंग यांनी मांडला, याला इफोकल बजेट, उदारीकरणाचं बजेट असं म्हणलं जातं. 1997चा अर्थसंकल्प पी चिदंबरम यांनी मांडला, याला ड्रीम बजेट असं म्हणलं जातं, कारण करांच्या मध्ये अनेक सुधारणा झाल्या म्हणून. नंतर 2017चा अर्थसंकल्प अरुण जेटली यांनी मांडला, यामध्ये रेल्वे बजेट आणि टाइम चेंज करण्यात आला. तर 2019चं जे बजेट आहे ते निर्मला सीतारामन यांनी मांडलं, त्याला वही खाता असं नाव देण्यात आलं. नंतर जुना जो ब्रीफकेस पद्धत आहे ती बंद करण्यात आली. नंतर 2021चं बजेट निर्मला सीतारामन यांनी मांडलं होतं आणि त्याला पेपरलेस बजेट असं म्हटलं गेलं. हा पूर्ण बजेटचा काय झाला. नंतर पुढचा घटक येतं की कोणी किती वेळा बजेट मांडलेलं आहे आणि सगळ्यात जास्त वेळा बजेट कोणी मांडलेलं आहे. तर सगळ्यात जास्त वेळा आपल्या देशाचं बजेट मांडलेलं आहे मोरारजी देसाई यांनी, जवळजवळ ते 10 वेळा मांडलेलं आहे. त्यामध्ये 8 फुल आणि 2 हाफ म्हणजे 2 इंटरिम बजेट आणि 8 फुल बजेट त्यांनी मांडलेले आपल्याला बघायला मिळतात. बघा, सर्वात जास्त अर्थसंकल्प कुणी मांडलेला आहे, तर मोरारजी देसाई यांनी. 2 नंबरचा अर्थसंकल्प कुणी मांडलेला सर्वाधिक वेळा, तर निर्मला सीतारामन यांनी. किती वेळा बजेट मांडले, तर एकूण 9 वेळा बजेट मांडले. 2019 पासून ते 2026 पर्यंत जवळजवळ त्यांनी किती वेळा बजेट मांडले, 9 वेळा बजेट सादर केलेलं बघायला मिळतं. आता ह्या दोन गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवायच्या, एक अर्थसंकल्प सादर करणाऱ्या दुसऱ्या महिला आणि सलग 9 वेळा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या पहिला अर्थमंत्री आणि पहिला महिला. या गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवायच्या, याच्यावर एखादा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. आता दुसऱ्यांदा 9 वेळा अर्थसंकल्प सादर केलाय पी चिदंबरम यांनी. आता समजा हा कंटिन्युअसली कालावधी त्यांनी केला, आता जर या पिरियडचा जर कंटिन्युअस काय केलं सरकारमध्ये त्या अर्थमंत्री राहिल्या, तर यांना त्या काय करतील, क्रॉस करतील आणि सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर करणारे त्या अर्थमंत्री आपल्याला बघायला मिळतील, कोण, निर्मला सीतारामनजी. नंतर पी चिदंबरम यांनी देखील काय केलंय, तर 9 वेळा अर्थसंकल्प सादर केलेला आपल्याला बघायला मिळेल. नंतर पुढचा 8 वेळा अर्थसंकल्प सादर केलाय प्रणव मुखर्जी यांनी. नंतर 6 वेळा दोघांनी अर्थसंकल्प सादर केले आहेत, एक मनमोहन सिंगजी यांनी आणि अरुण जेटलीजी यांनी. काय केलेलं आहे, तर आपल्याला 6 वेळा अर्थसंकल्प सादर केलेले बघायला मिळतात. सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प मोरारजी देसाई यांनी आणि 2 नंबर कोण, निर्मला सीतारामन. 3 नंबर पी चिदंबरम. 4 नंबर कोण येतात, तर प्रणव मुखर्जी आणि 5 नंबर दोघांचा लागतो, मनमोहन सिंग आणि अरुण जेटली. जर हायरार्की लावा किंवा रँकिंग लावा असं विचारलं तर तुम्हाला ह्या गोष्टी लक्षात असल्या पाहिजेत. नंतर पुढचं येतं बजेट बद्दल जे कायदेशीर भाग आहे तो काय असेल बघा. बजेट बद्दल घटनात्मक तरतुदी आणि प्रशासकीय चौकट काय असणार आहे, तर बजेट ही संकल्पना आहे ती भारतीय राजघटनेच्या कलम 212 नुसार काय केली जाते, तर राष्ट्रपती यांना प्रस्तुत करतो, म्हणजे राष्ट्रपतीच्या नावे आपल्याला प्रस्तुत करावं लागतं. आणि दुसरं येतं ते राज्यांचा जो काही अर्थसंकल्प आहे तो राज्यपालांच्या नावे कलम 202 नुसार काय केला तो प्रस्तुत केला जातो. म्हणजे या घटनात्मक तरतुदीमध्ये केंद्र सरकारचं जे कलम आहे, भारतीय राज्यघटनेचं आर्टिकल आहे ते 112 आहे आणि राज्य सरकार जे कलम आहे ते किती आहे, 202 आहे. आपण बजेट 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 असा जरी उल्लेख करत असलो तर बजेट हा शब्द आपल्या राज्यघटनेमध्ये बघायला मिळत नाही. भारतीय राज्यघटनेच्या कलम 112 मध्ये जो शब्द बघायला मिळतो त्याला म्हणतात वार्षिक विवरणपत्र किंवा त्याला वार्षिक वित्तीय विवरण असं म्हणलं जातं. म्हणजे काय, तर अॅन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट या नावाने ते ओळखला जातो. फक्त त्या बॅकवरच्या अपभ्रंशातून आपण बजेट हा शब्द वापरतो, परंतु ऍक्च्युअली बजेट हा शब्द आपल्या राज्यघटनेमध्ये कुठेही उल्लेखलेला आपल्याला बघायला मिळत नाही. नंतर पुढचा भाग बघितला तर बजेट तयार कोण करतं, त्याच्या नोडल एजन्सी कोण आहेत, म्हणजे तयार कोण करतं, तर बजेट तयार केला जातो आर्थिक विभागाच्या अंतर्गत. जो आर्थिक कामकाज विभाग आहे त्यांच्या अंतर्गत काही एक डिव्हिजन आहे त्याला म्हणतात बजेट डिव्हिजन. त्यावर जे कंट्रोल असतं त्याचं सीएचं, चीफ इकॉनॉमिकल ऍडवायझर यांचं त्याचं कंट्रोल असतो. त्यांच्या देखरेखीखाली हे बजेट तयार केलं जातं किंवा त्याचं ड्राफ्टिंग तयार करायचं काम केलं जातं. नंतर यासाठी मदत करणारे घटक त्यामध्ये 3 असतात. एक अर्थ मंत्रालय,
फायनान्स मिनिस्ट्री असं ते म्हणजे प्रशासकीय कार्यालय सगळी, आणि कॅग कंट्रोलर आणि ऑडिटर जनरल हा काय करतो, त्यांना मदत करतो आणि यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या देखरेखीखाली काय होतं, बजेट सादर पण केलं जातं, बनवलं पण जातं आणि त्याची अंमलबजावणी पण केली जाते. हे तीन तर मग चौकटी आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता बजेटची जी प्रोसेस असते 4 टप्प्यातून जाते. म्हणजे अर्थसंकल्प मांडण्याच्या एकूण 4 अवस्था आपल्याला बघायला मिळतात. पहिली अवस्था आहे अर्थसंकल्प तयार करणे. पहिल्यांदा गव्हर्नमेंट काय करतं, तर आपल्या सर्व विभागाकडून स्ट्रॅटेजिक डेटा मागून घेतं, की त्यांच्या पुढील वर्षासाठी त्यांना किती पैशाची रिक्वायरमेंट आहे किंवा किती पैसे लागणार, किती फंडिंग लागणार आहे आणि ते काय काय कामं करणार आहेत याची पूर्ण रिक्वायरमेंट काय करते, विभागाकडून मागून घेतली जाते. सगळ्या विभागाकडून, कृषी विभाग, आरोग्य विभाग यांच्या सगळ्या विभागाकडून ती माहिती मागून घेतली जाते. त्याचा एक ड्राफ्ट बनवला जातो, त्याची एक फाईल किंवा एक ड्राफ्ट बनवला जातो. नंतर हा ड्राफ्ट जातो, त्याचं रूपांतर कशामध्ये होतं, तर कायद्यामध्ये रूपांतर होण्यासाठी हा ड्राफ्ट जातो. म्हणजे हा गेला जातो अर्थ मंत्रालयाकडे, अर्थ मंत्रालय तयार करतात, जातं अर्थमंत्र्यांच्याकडे. 1 फेब्रुवारीला अर्थमंत्री आपल्या भाषणामध्ये याचा उल्लेख करतात. पहिल्यांदा आर्थिक पाहणी अहवाल सादर होतो. त्यानंतर आपल्या भाषणाद्वारे पूर्ण बजेटची सगळी संकल्पना, सगळी रूपरेषा अर्थमंत्री प्रस्तुत करतात. आता दुसरी गोष्ट ही आहे, की भारताच्या राजघटनेमध्ये कुठेही असं उल्लेख नाही, की अर्थमंत्र्यांनीच अर्थसंकल्प सादर केला पाहिजे. कधी आपण बघितलं, की पंतप्रधानांनी देखील अर्थसंकल्प सादर केलेला आपल्याला बघायला मिळतं. परंतु अर्थसंकल्पाला काय होतं, कायदेशीर हा जो कच्चा ड्राफ्ट आहे किंवा हे कच्चं जे विधेयक आहे, त्या विधेयकाचं रूपांतर कशामध्ये करायचं आहे, आपल्याला कायद्यामध्ये करायचं आहे. आता हे रूपांतर करण्यासाठी 7 टप्प्यातून याला जावं लागतं. या जो ड्राफ्ट आहे किंवा हे जे विधेयक आहे, विधेयकाला फायनान्स बिल म्हणतो आपण त्याला किंवा मनी बिल म्हणतो, यांना 7 टप्प्यातून जावं लागतं आणि 7 टप्प्यातून झाल्यानंतर त्याला काय मिळते, कायदेशीर मान्यता मिळते. लोकसभेची परमिशन, राज्यसभेची परमिशन, राष्ट्रपतीची साईन, त्यानंतर त्याचं रूपांतर होतं कायद्यात आणि मग एक्झिक्युटिव्ह बोर्डाला म्हणजे कार्यकारी मंडळाला कर लावण्याचा, कर वसूल करण्याचा काय मिळत असतो, अधिकार मिळत असतो, आपल्याला बघायला मिळतं. नंतर पुढे येतं, आता हे कायदेशीर मान्यता मिळाली, एक्झिक्युटिव्ह बोर्डानं बजेट मंजूर करून घेतलं आणि बजेटचं अंमलबजावणी सुरू. आता तिसरा टप्पा येतो तो म्हणजे बजेटची अंमलबजावणी करणं. ते काय, कर गोळा करणं, खर्च करणं, जमा आणि खर्चाचा ताळेबंद ठेवणं, ही कामं काय होतात, पुढे सुरू होतात. आता हे सगळं झाल्यानंतर 3 टप्पे पास झाल्यानंतर पहिला टप्पा अर्थसंकल्प तयार करणे, दुसरं त्याला कायदेशीर मान्यता देणे, तिसरं काय आहे तर त्याची अंमलबजावणी करणे आणि चौथं म्हणजे काय तर त्या वित्तावर काय करणं, नियंत्रण असलं पाहिजे. त्यासाठी कॅग कंट्रोलर आणि ऑडिटर जनरल आणि बाकीच्या सगळ्या ज्या वित्तीय समिती आहेत, जे काही इकॉनॉमिकल समितीज आपण म्हणतो, कमिटी जे आहेत पूर्ण भारतीय राजघटनेच्या अंडरच्या काम करतात, त्या काय करतात, त्याची चौकशी करतात, त्याची पाहणी करतात की खरोखर त्याची अंमलबजावणी झालेली आहे का, खरोखर त्यामध्ये केलेला खर्च जो आहे तो व्यवस्थित आहे का, या सगळ्या गोष्टी काय केल्या ते पाहणी केली जाते. ह्या 4 टप्प्यातून आपल्या बजेटला काय जावं लागतं. आता या 4 टप्प्यातून जात असताना त्याला जी कायदेशीर मान्यता मिळते, काय कायदेशीर रूप जे प्राप्त होतं ते काय होतं, ते त्यांच्या 7 टप्प्यामध्ये त्याला कायदेशीर रूप प्राप्त होतं. 7 टप्पे कुठले कुठले, तर पहिला येतं अर्थसंकल्प मांडणे. पहिल्यांदा लोकसभेमध्ये अर्थसंकल्प सादर केला जातो, लोकसभेमध्येच सादर केला जातो, राज्यसभेमध्ये सादर केला जात नाही. कारण लोकांनी प्रत्यक्ष निवडून दिलेले सभासद असतात, ते लोकसभेमध्ये असतात ना की राज्यसभेमध्ये असतात. त्यामुळे लोकांच्या प्रती किंवा लोकांच्या संदर्भात असणारा एखादा जो घटक आहे तो लोकसभेतच मांडला जावा. त्यामुळे आपल्या राजघटनेमध्ये अशी तरतूद आहे की अर्थसंकल्प नेहमी कुठे सादर केला जातो, तर लोकसभेमध्ये सादर केला जातो, लोकसभेमध्ये सादर केला जातो. आता लोकसभेमध्ये कोण सादर करतं, तर अर्थमंत्री सादर करतात, आपल्या भाषणाद्वारे त्याची सगळी ती रूपरेषा सांगतात. नंतर तिथं त्यावेळी वोटिंग वगैरे होत नाही, सर्वसाधारण चर्चा होते, मात्र वोटिंग वगैरे काय होत नाही. नंतर ते जातं राज्यसभेमध्ये, नंतर परत काय होतं, लोकसभेमध्ये आल्यानंतर त्याच्यावर काय होते, सर्वसाधारण चर्चा होते. राज्यसभेकडे होतं 14 दिवसासाठी जातो. राज्यसभेला अर्थसंकल्पाबद्दल किंवा अर्थविधेयकाबद्दल कोणतीही जास्त पॉवर आपल्या राजघटनेने दिलेले नाही. त्यांच्याकडे फक्त 14 दिवसासाठी आपलं विधेयक जातं, त्यावर सादर चर्चा होते, त्या काही सूचना असतील, काही त्यांना करायचं आपल्याला राज्यसभेनं काही त्यामध्ये बदल सुचवले, तर ते मानणं न मानणं हा लोकसभेचा सर्वांगीण अधिकार आहे. त्यामध्ये ते नकार पण देऊ शकतात. असं काही मॅन्डेटरी नाही की त्यांचे सगळे जे बदल आहेत ते सुचवलेले बदल मांडलेच पाहिजेत. त्यामुळे राज्यसभेला असे काही विशेष अधिकार आपल्या राजघटनेने दिले गेलेले नाही. नंतर काय होतं, मांडलेल्या अर्थसंकल्पावर सर्वसाधारण चर्चा होते. सर्वसाधारण चर्चेमध्ये सगळे जे काही मंत्री असतात किंवा सगळे जे काही सभासद असतात त्याच्यावर काही सर्वसाधारणपणे काय होते, चर्चा होते. आता ही सर्वसाधारण चर्चा झाल्यानंतर काय जातं, हे विभागीय समित्याकडे जातं. जवळजवळ 3 ते 4 दिवस ही चर्चा काय होत आहे, कंटिन्यू होते. 3 ते 4 दिवस ही सर्वसाधारण चर्चा होते. त्यानंतर जातं विभागीय समित्याकडे. जवळजवळ आपल्याकडे 24 विभागीय समित्या आहेत. त्या 24 विभागीय समित्याकडे काय होतं, हे सगळं अर्थसंकल्प जातो आणि त्यावेळी काय केलं जातं, तर सभागृहांना जवळजवळ 3 ते 4 आठवडे सुट्टी दिली जाते. 3 ते 4 आठवडे सभागृह तहकूब केले जातात. नंतर ही सगळा जो ड्राफ्ट आहे, जो मंजूर केलेला ड्राफ्ट आहे, साधा चर्चा केलेला जो ड्राफ्ट आहे, तो सगळा ड्राफ्ट जातो विभागीय समित्याकडे. विभागीय समित्या काय करतात, याची सगळी तपासणी करतात.
ते जमा, खर्च, कोणकोणत्या योजना नवीन आणलेल्या आहेत, त्या योजनामध्ये काय काटकसर करता येईल, काय सगळ्यांची काय केली जाते, सगळी तपासणी केली जाते. नंतर 3 ते 4 आठवड्यानंतर ज्यावेळी सभागृह चालू होतं, त्या सभागृहामध्ये परत हे ड्राफ्ट काय केला जातो, मंजुरीसाठी किंवा अनुदानासाठी परत सादर केला जातो. सादर केल्यानंतर काय होतं, अनुदानाच्या मागण्यावर, म्हणजे काय, प्रत्येक विभागानं जे अनुदान मागितलेलं आहे, आरोग्य विभाग, कृषी विभाग, क्रीडा विभाग, प्रत्येक विभागानं जे अनुदान मागितलंय, त्या अनुदान एवढं दिलं गेलं पाहिजे का, तेवढ्या अनुदानामध्ये कोणकोणते प्रोजेक्ट आणणार आहेत, त्या अनुदानामध्ये काही स्टॅटिस्टिक बदल काही होणार आहेत का, त्याचे उद्देश काय असणार आहेत, लक्ष काय असणार आहेत, आपण कुणाला टार्गेट करतोय, ह्या गोष्टीबद्दल काय होते, चर्चा होते. अनुदानाच्या मागणीवर काय होते, पूर्णपणे चर्चा होते आणि त्यावर वोटिंग पण होतं, मतदान पण होतं अनुदानाच्या बाजूनं. नंतर ना अनुदान मंजूर झाल्यानंतर ना त्यावर काही कपात प्रस्ताव, म्हणजे धोरणात्मक असतील, प्रतिकात्मक कपात असतील, यासारखे काही जे कपात प्रस्ताव असतात त्याला कटौती प्रस्ताव असं म्हणतो, कट मोशन असं म्हणतो, ते कट मोशन प्रस्तुत होते. म्हणजे काय, वेगवेगळ्या विभागानं जी काही पैशाची मागणी केलेली आहे, अनुदानाची मागणी केलेली आहे, तेवढ्या अनुदानाची गरज नाहीये असं विरोधक म्हणू शकतात, की बाबा आता नमामि गंगे प्रोजेक्ट असेल किंवा स्मार्ट सिटी असेल, डिजिटल इंडिया असेल, यासारख्या प्रोजेक्टसाठी एवढ्या पैशाची 1,00,000 कोटी 4,00,000 कोटी इतकी काय केलेली आहे, मागणी मंजूर झालेली आहे किंवा एवढा अनुदान मागितलेलं आहे, पण तेवढ्या अनुदानाची गरज नाही, त्यावर तुम्ही काय करू शकता, तुम्ही कपात करू शकता. मग त्यासाठी मग 100 रुपयाचा कपात, 1 रुपयाचा कपात, म्हणजे धोरणात्मक कपात, प्रतिकात्मक कपात, असं काय म्हणलं जातं, कट मोशन आणलं जातं. आता कट मोशन मध्ये 3 प्रकारचे कट मोशन तिथं आणली जातात. नंतर कट मोशन प्रस्ताव पास झाल्यानंतर ना पुढे येतं ते म्हणजे विनियोग विधेयक. आता आपला हा सगळा जो फंड गोळा होतो किंवा भारताचा सगळा महसूल इतर जमा किंवा भांडवली जमा होते, ती भारतीय राजघटनेच्या कलम 266(1) नुसार ती कन्सोलिडेटेड फंडामध्ये, संचित निधीमध्ये जमा होते. संचित निधीतून एकही रुपये जर खर्च करायचा असेल तर एक्झिक्युटिव्ह बोर्डाला, कार्यकारी मंडळाला काय घ्यावं लागते, परमिशन घ्यावी लागते. भारतीय राजघटनेच्या कलम 117 नुसार त्यांना विनियोग विधेयक सादर करावं लागतं, त्याला अप्रोप्रिएशन बिल म्हणतो. अप्रोप्रिएशन बिल मांडल्याशिवाय त्यांना एकही रुपये खर्च करता येत नाही. मग पुढे येतं अप्रोप्रिएशन. 6व्या टप्प्यामध्ये काय होतं, तर अप्रोप्रिएशन बिल सादर होतं. ठीक आहे, एक्झिक्युटिव्ह बोर्डाला संचित निधीतून खर्च करण्याचा अधिकार मिळतो. आणि शेवटचा टप्पा 7वा राहतो, ते म्हणजे त्याला वित्त विधेयक, त्याला फायनान्स बिल सादर होतं. आणि फायनान्स बिल प्राप्त झाल्यानंतर ना सरकारला जनतेवर टॅक्स लावण्याचा, कर पाराधान करण्याचा आणि कर वसूल करण्याचा अधिकार त्यांना काय मिळत असतो आर्टिकल 114 नुसार. बघा, हे मानलं जातं आर्टिकल 117, हे मानलं जातं आर्टिकल 117 नुसार आणि हे 14 नुसार. आणि बजेट पास होतं, हे दोन्ही सगळी डॉक्युमेंट एकत्रित करून जे पास केलं जातं त्याला म्हणतो आर्टिकल 112. आर्टिकल 112 दोन्ही अधिकार मिळतात, जमा करण्याचा पण आणि खर्च करण्याचा अधिकार एकत्रित मिळतो, त्याला आपण म्हणतो आर्टिकल 112. त्याला आपण अॅन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट, वार्षिक विवरणपत्र, अथवा आपण त्यालाच म्हणतो बजेट. आपण फोगेटी या फ्रेंच भाषेच्या शब्दातून आलेला जो काही चमडी पिशवीचा जो अपभ्रंश आहे तो वापरताना त्याला म्हणतो बजेट पास झालं. आणि बजेट पास झाल्यानंतर ना एका आर्थिक वर्षामध्ये एक्झिक्युटिव्ह बोर्डाला, कार्यकारी मंडळाला जनतेवर कर लावण्याचा आणि जनतेकडून कर वसूल करण्याचा आणि तो खर्च करण्याचा अधिकार काय मिळतो, तर एक्झिक्युटिव्ह बोर्डाला मिळतो. नंतर एक्झिक्युटिव्ह बोर्ड या सगळ्या ड्राफ्टच्या अंमलबजावणीला सुरुवात करते, म्हणजे दुसरा टप्पा सुरू होतो. आपण जे 4 टप्पे बघितले होते, एक अर्थसंकल्प तयार करणे, दुसरं ते म्हणजे काय, अर्थसंकल्पाला कायदेशीर मान्यता देणे, तिसरे ते म्हणजे अर्थसंकल्पाची अंमलबजावणी करणे, आणि चौथे म्हणजे काय, राष्ट्रीय वित्तावर नियंत्रण करणे, म्हणजे काय, त्याचं ऑडिट करणे. 4 टप्पे पुढे काय होतात, सुरू होतात. बघा, नंतर पुढे येतं बजेट. एक्झॅक्टली असतं काय, म्हणजे बजेटली जी काही इकॉनॉमिकल अँगल नेमकं बजेट काय कसं मांडलं जातं, तर बजेटचे 2 अकाउंट असतात. ते अकाउंट असतात, 2 अकाउंट असतात. पहिलं अकाउंट असतं महसुली खातं, त्याला आपण रेव्हेन्यू अकाउंट असं म्हणतो. दुसरं असतं ते म्हणजे भांडवली खातं, त्याला आपण म्हणतो कॅपिटल अकाउंट. एक रेव्हेन्यू अकाउंट, दुसरं कॅपिटल अकाउंट. बजेट म्हणजे काय, तर सरकारची जमा कशी होते आणि सरकार खर्च कसं करतं. सरकारची जमा 2 प्रकारे होते, एक महसुली जमा आणि दुसरे येते भांडवली जमा. एक कॅपिटल आणि दुसरे येतं, एक येतं कॅपिटल आणि दुसरं येतं रेव्हेन्यू. नंतर सरकार खर्च करताना पण 2 टप्प्यामध्ये करतं, एक रेव्हेन्यू, ते म्हणजे कॅपिटल म्हणजे एक्सपेंडिचर, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर अँड कॅपिटल एक्सपेंडिचर. आता ह्या सगळ्या आराखड्यालाच आपण काय म्हणतो, बजेट म्हणतो. बघा, 2 अकाउंट, पहिल्यांदा महसुली खातं, भांडवली खातं, रेव्हेन्यू अकाउंट अँड कॅपिटल अकाउंट. यामध्ये पण 2 भाग येतात, महसुली जमा आणि महसुली खर्च, रेव्हेन्यू रिसिप्ट्स आणि रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. आता रेव्हेन्यू रिसिप्ट पण 2 प्रकारचे असतात, एक टॅक्स रिसिप्ट्स आणि दुसरं येतं नॉन टॅक्स रिसिप्ट. ठीक आहे, रेव्हेन्यू 2 प्रकारे जमा होतो, एक टॅक्सद्वारे आणि दुसरं येतं नॉन टॅक्सद्वारे. आता टॅक्स पण 2 प्रकारचे असतात, डायरेक्ट आणि इनडायरेक्ट. 2 लोक लावत असतात, युनियन गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट. तसं त्यांना नॉन टॅक्स रिसिप्ट पण 3 प्रकारे मिळतं, इन्व्हेस्टमेंटद्वारे, सर्व्हिसद्वारे, अनुदान ग्रँटद्वारे त्यांना काय मिळतं, एकूण या सगळ्या जमेला आपण म्हणतो महसुली जमा. हे लक्षात ठेवा, कारण नंतर तुटी शिकताना तुम्हाला लक्षात येईल. त्याला म्हणतो आपण महसुली जमा. तर सरकार महसुली खर्च पण करतं, सबसिडी असेल किंवा इंटरेस्ट पेमेंट असेल किंवा मग
आपलं डिफेन्स असेल, या गोष्टीसाठी काय करतं सरकार महसुली खर्च पण करतं. सेम तसं आहे भांडवली खाते. भांडवली खात्यामध्ये दोन भाग येतात. एक कॅपिटल रिसिप्ट भांडवली जमा, मग ते डेप्ट अँड नॉन डेप्ट कर्ज आणि कर्ज इतर जमा असते. आणि दुसरं येतं ते म्हणजे काय तर कॅपिटली एक्सपेंडिचर, कॅपिटली खर्च पण केला जातो. तो दोन प्रकारे केला जातो, प्लॅन अँड नॉन प्लॅन. ते प्लॅन करून आणि प्लॅन न करता. सध्या नॉन प्लॅन एक्सपेंडिचर जो प्लॅन एक्सपेंडिचर आहे तो रद्द झालाय, बंद केलाय आपण. 2017 पासून प्लॅन एक्सपेंडिचर आपण बंद केलाय. म्हणजे आपण पंचवार्षिक योजना तयार करायचो राज्यांच्या, केंद्रशासित प्रदेशांच्या आणि देशाच्या पंचवार्षिक योजना तयार करायचो आणि मग कॅपिटल एक्सपेंडिचर करायचो. तो सध्या आपण बंद केलाय. फक्त आपण सध्या नॉन प्लॅन एक्सपेंडिचर आपण काय करतोय करताना आपल्याला बघायला मिळतं. बजेटचे एकूण दोन अकाउंट असतात, कॅपिटल अँड रेव्हेन्यू. रेव्हेन्यू रिसिप्ट एक्सपेंडिचर, कॅपिटल रिसिप्ट कॅपिटल एक्सपेंडिचर. या सगळ्या भागाला आपण काय म्हणतो बजेट म्हणतो. त्याला आपण इकॉनॉमिकल अँगलनं असं बजेट म्हणलं गेलेलं आहे. ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या, कारण या पुढे आपल्याला उपयोगाला येतील. आता आपण जे सुरू करणार आहे ते बजेट येतं 2026-27. कारण नीट नाव लक्षात घ्या, ते म्हणजे बजेट 2026-27 असा आपण त्याचा उल्लेख करतो बघा. कारण बजेट किंवा अर्थसंकल्प या शब्दाचा अर्थ काय, हा पुढच्या वर्षाचा संकल्प आहे. सरकार एवढे या वर्षामध्ये, एका आर्थिक वर्षामध्ये 1 एप्रिल 2026 ते 31 मार्च 2027 या दरम्यान सरकार एवढी महसुली जमा करेल, एवढी भांडवली जमा करेल, एवढा महसुली खर्च करेल, एवढा भांडवली खर्च करेल. हे संकल्प आहे, एक्झॅक्टली घडलेलं नाहीये, हे होणार आहे. समजलं, म्हणजे याला अर्थसंकल्प असं म्हणलं जातं. बजेट किंवा अर्थसंकल्प या नावानं तो ओळखला जातो बघा. आता आपला जो अर्थसंकल्प आता सादर झाला 1 फेब्रुवारी 2026 ला, जो अर्थसंकल्प निर्मला सीतारामन यांनी सादर केला, त्यामध्ये काय काय प्रोव्हिजन होत्या, त्यामध्ये काय काय स्वप्न पाहण्यात आली, त्यामध्ये काही नवीन नवीन जे काही उद्योगधंदे, सेवा, कृषी या संदर्भात जे नवीन गोष्टी करण्यात आल्या त्या आता आपण बघायचं आहे. पहिल्यांदा आपण बजेटचे सगळे ऐतिहासिक पार्श्वभूमी बघितली, बजेटचे सगळे मूलभूत कन्सेप्ट बघितला, त्यानंतर आपण आताच्या बजेटला आपण सुरुवात करू. चला तर आपण सुरू करू बजेट 2026-27. त्यामध्ये आपल्या भाषणामध्ये त्यांनी पहिल्यांदाच उल्लेख केला की भारत काय करतोय तर नवीन स्थैर्यासह विकासाला काय करतोय, हात घालतोय. म्हणजे काय, आपला जो काही विकासाचा दर आहे तो जवळजवळ 7% प्लस आहे. म्हणजे 2025चा जो विकासाचा दर होता तो जवळजवळ होता 7.4%. तर 2026-27चा जो विकासाचा दर असणार आहे तो जवळजवळ 6.9 ते 7.2 या दरम्यान आपला विकासाचा दर असणार. म्हणजे जीडीपीचा जो ग्रोथ रेट असणार आहे, वाढीचा जो काही दर असणार आहे तो या दरम्यान असणार आहे. त्याला आपण विकास दर असं म्हणतो. मग निर्मला सीतारामन जे काय म्हणतात, हा विकास दर सादर करताना असताना आपल्याला काही ध्येय ठरवावे लागतील आणि काही मार्गदर्शक तत्वे पण ठरवावी लागतील. त्यांनी ध्येय काय ठरवलेत, आपल्याला काय करायचं आहे, महत्वाकांक्षा आणि समावेशकता. आपल्याला काय करायचं आहे, महत्वाकांक्षा म्हणजे स्वप्न पाहायचेच आहेत, पण या स्वप्नामध्ये सर्वांचा समावेश झाला असला पाहिजे. सगळ्यांचा समावेश म्हणजे त्यामध्ये गरीब असतील, उपेक्षित असतील, सगळ्यांचा समावेश झाला पाहिजे असं त्यांनी सांगितलं. त्यालाच आपण विकसित भारत असं म्हणणार आहे. जे आपण विकसित भारताचं जे स्वप्न बघतोय त्यामध्ये दोन गोष्टींचा समावेश असेल, एक महत्वाकांक्षा आणि दुसरा असणार आहे समावेश. आता ह्या गोष्टी आपल्याला कंप्लीट करण्यासाठी आपल्याला तीन गोष्टींचं काय करायचं आहे, आपल्याला भान ठेवायचं आहे. एक, आकांक्षेचं रूपांतर आपल्याला यशामध्ये करायचं आहे. फक्त आकांक्षा पकडून किंवा महत्वाकांक्षा ठरवून नाही चालणार आहे, तर आपल्याला यश पण प्राप्ती केलं पाहिजे. ते म्हणजे काय, फक्त आपल्याला घोषणा करून नाही चालणार आहे, त्यांचं कृतीमध्ये काय झालं पाहिजे, तर रूपांतर पण झालं पाहिजे. असा दुसरा भाग असणार आहे. आणि तिसरा भाग असणार आहे देशाजवळ असणारी जी काही क्षमता आहेत, मग त्या वेगवेगळ्या नैसर्गिक साधन क्षमता असतील किंवा पुढे लोकसंख्या ही आपली एक क्षमता असेल, या क्षमतांचं काय करायचं, पुरेपूर वापर करून आपल्याला काय करावं लागेल, हे सगळं अचिव्हमेंट आपल्या ह्या महत्वाकांक्षा आपल्याला पूर्ण कराव्या लागतील. असं आपल्याला त्यांनी भाषणाची काय केली होती, सुरुवात केली होती. नंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये ते म्हणत होतात की आपला जो विकासाचा उच्च दर आपल्याला गाठायचा असेल, विकासाचं हे जर काही ध्येय आपण ठरवलेलं आहे की 7.2% आपला विकासाचा ग्रोथ रेट असणार आहे आणि पुढचा जो टार्गेट असणार आहे ते 8.4 असणार आहे किंवा 9.1 असणार आहे. हे जे आपलं काही विकासाचा ग्रोथ रेट आपण ठरवणार आहे, हा ग्रोथ रेटसाठी आपल्याला काय करावं लागेल, काही शिस्त पाळावी लागतील, काही आपल्याला चतुसूत्री कार्यक्रम ठरवावा लागेल. आणि त्या आर्थिक स्थैर्याची चतुसूत्री असणार आहे. तर 4 गोष्टी असणार आहेत. पहिला असणार आहे आपल्याला वित्तीय शिस्त पाळावी लागेल. त्यासाठी आपण FROM ऍक्ट आणला होता 2003 ला. वित्तीय शिस्त म्हणजे काय, तर राज्य किंवा केंद्र सरकारनं बेलगामपणे पाहिजे त्या गोष्टीसाठी खर्च करू नये. वित्तीय शिस्त प्रत्येक राज्याने, प्रत्येक घटक राज्याने, केंद्रशासित प्रदेशाने आणि केंद्र सरकारने देखील वित्तीय शिस्त पाळली पाहिजे. तरच आपल्याला हा जो विकास दर आहे तो सस्टेन करता येईल, तो आपण स्थैर्यासह आर्थिक विकास आपल्याला साधता येईल. दुसरी गोष्ट सांगितली त्यांनी शाश्वत विकास. आपण जो हा विकास जर केलेला आहे किंवा हा आपण देशाचा विकास म्हणतोय तो फक्त कसा तात्पुरत्या स्वरूपात नको किंवा टेम्पररी नको, तो शाश्वत असला पाहिजे, तो मोठ्या प्रमाणे कंटिन्युअसली राहायला पाहिजे. या कारणासाठी काय करायला लागेल, तो शाश्वत विकास साधावा लागेल. तिसरं सांगितलं मध्यम महागाई. महागाईचा दर एकदम कमी पण नको, तो मायनसमध्ये खूप जर आला तर काय होईल, तर मंदीची अवस्था निर्माण होईल. आणि एकदम जास्त पण नको, जसं आता UK मध्ये किंवा आपल्याला अनेक युरोपियन देशामध्ये बघायला मिळतो तितका प्लसमध्ये पण नको. आपल्या देशानं जो महागाईचा दर जवळजवळ 18% कमी करणे, म्हणजे 1.8% वर आपण कमी करण्याला यशस्वी झालेला आहे. जगामधला आपण अव्वल देश आहे ज्यानं महागाई कंट्रोलमध्ये आणलेला आहे.
तसाच तो महागाईचा जो दर असणार आहे तो मध्यम राहायला पाहिजे, तो बॅलन्स राहायला पाहिजे. खूप कमी पण असता कामा नये, खूप जास्त पण असता कामा नये. खूप कमी असेल तर ती मंदी रिसेशनचा भाग असेल, आणि खूप जास्त असेल तर ती खूप अति महागाई असेल, तेवढी पण असता कामा नये. नंतर पुढे येतं आर्थिक स्थिरता. आपण जे आता बघणार आहे ती आर्थिक स्थिरता म्हणजे आर्थिक स्थिरता असली पाहिजे किंवा इकॉनॉमिकल जी सस्टेनेबिलिटी असणार आहे ती आपल्याकडे असली पाहिजे, तरच आपण या सगळ्या गोष्टी अचीव्ह करू शकतो. म्हणजे आपल्याला उच्च विकास दराचं लक्ष गाठायचं असेल, सस्टेनेबल विकास दराचं जर लक्ष गाठायचं असेल, तर आपल्याला 4 चतुसूत्री काय करावे लागतील, आपल्याला पाळावे लागतील. निर्मला सीतारामन आपल्याला काय केलं, पहिल्या भाषणाची सुरुवात केली. नंतर पुढं त्यांनी भाषणामध्ये सांगितलं की जर आर्थिक विकास दराचा आपण गाठायचा असेल तर एकूण त्याचे काय असणार आहेत, तर म्हणजे 7% पेक्षा जास्त आर्थिक विकास दर आपल्याला गाठायचा असेल तर त्याचे काही स्तंभ असतील किंवा त्याचे काही आधारस्तंभ असतील. पहिला आधारस्तंभ असणार आहे चलनविषयक स्थिरता. मगाशी मी म्हटलं तसं की आपली चलनविषयक स्थिरता असली पाहिजे, म्हणजे महागाई स्थिर असली पाहिजे, ना की ती खूप कमी आणि ना की ती खूप जास्त असली पाहिजे. आणि त्यासाठी जे काही करावं लागेल अर्थव्यवस्थेमध्ये किमतीचं स्थैर्य राखण्यासाठी जे आरबीआयला रेपो रेट, त्याला मॉनिटरिंग पॉलिसी म्हणतो, ते आखावे लागेल, ते आपल्याला आखावे लागेल, तरच काय होणार आहे, तर आपण हा आर्थिक जो दर आहे जो 7% प्लस आहे आपला, तो आपण सस्टेन करू शकू. पहिलं त्यांनी काय सांगितलेलं आहे, हे पिलर सांगितलंय. दुसरा पिलर सांगितलाय आपल्याकडे स्ट्रक्चरल चेंजेस झाले पाहिजेत. ते रस्ते असतील किंवा फ्लायओव्हर असतील किंवा द्रुतगती मार्ग असतील किंवा विमान असेल किंवा इंटरनल वॉटरमार्ग असतील किंवा एक्सटर्नल वॉटरमार्ग असतील, हे सगळे काय केले पाहिजेत, आपल्याला सुधारणी केली पाहिजेत आणि त्याचं दीर्घकालीन सुधारणा आपल्याला झाली पाहिजे. तर ते म्हणजे काय, तर देशांतर्गत जी काही उत्पादन क्षमता आहे, मॅन्युफॅक्चरिंग जी कॅपॅसिटी आपली ती वाढवली पाहिजे, तरच आपण काय कशावर कंट्रोल मिळवू शकू, तर आयात आपण अवलंबित्व कमी करू शकू. आयातीवर जे आपण अवलंबून आहोत बऱ्याचशाच गोष्टीसाठी, तर आपण आपल्या देशामध्येच त्या गोष्टी बनवायला चालू केल्या तर बऱ्याच प्रमाणात आपण काय करू, तर आयात अवलंबित्व आपण कमी करू. यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर देशांतर्गत उत्पन्न मोठ्या प्रमाणात वाढावं लागेल. त्यासाठी देशातल्या उद्योगांना आपल्याला स्थैर्य द्यावं लागेल. नंतर पुढे येतं आपला जो विकास असणार आहे तो नागरिक केंद्रित असला पाहिजे. म्हणजे काय, तर त्या सर्व समावेशकता त्यामध्ये असली पाहिजे. सर्व समाजाचे लोक किंवा सर्व वृत्तीचे सर्व प्रकारचे लोक काय केले पाहिजे, त्यामध्ये समावेश झाले पाहिजे. म्हणून त्याला आपण म्हणतो नागरिक केंद्रित सरकारी कृती घडली गेली पाहिजे आणि त्यातूनच आपला विकास साधावा लागेल. आणि पुढे येतं ते म्हणजे सार्वजनिक गुंतवणुकीला चालना. जे काय पब्लिक एक्सपेंडिचर आहे, म्हणजे पब्लिक इन्व्हेस्टमेंट आहे. तर जीडीपीचा जो मुख्य भाग आहे पब्लिक इन्व्हेस्टमेंट, ती पब्लिक इन्व्हेस्टमेंट वाढली पाहिजे. सरकारी जी काही इन्व्हेस्टमेंट आहे ती वाढली पाहिजे, तर इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहील, तर औद्योगिकरण होईल, तर रोजगार उभे राहतील आणि तरच आपण काय करू शकतो, तर हा 7% जो विकास दर आपण ठरवलेला आहे, 7% विकास दराचं जे स्वप्न महत्वाकांक्षा आपण ठरवलेलं आहे, ती आपल्याला साध्य करता येईल असं निर्मला सीतारामन म्हणतात. नंतर पुढे सांगितलंय, जर भारतामध्ये हे जो विकासाचा दर आहे किंवा आताचा जो मांडलेला अर्थसंकल्प आहे, हो त्यांनी काय सांगितलं, तर हा युवा शक्तीवर आधारित असणार आहे. युवा शक्ती ड्रिवन असं त्यांनी नाव दिलं आणि युवा शक्तीवर आधारित असणारा हा अर्थसंकल्प असणार आहे. त्यामध्ये 3 गोष्टींना त्यांनी लक्ष दिलेलं आहे. एक गरीब, दुसरं येतं वंचित आणि तिसरं येतं उपेक्षित. या 3 लोकांसाठी आपण अर्थसंकल्प सादर करतोय असं त्यांनी मान्य केली होती. आणि या 3 लोकांचं जर कल्याण करायचं असेल, त्यांच्या जीवनामध्ये जर ड्रास्टिकली चेंजेस आणायचे असतील, त्यांचं जीवन जर समृद्ध करायचं असेल, तर आपल्याला 3 प्रकारची कर्तव्य निभावावी लागतील. त्यांनी पहिलं कर्तव्य सांगितलेलं आहे आर्थिक वृद्धीला गती देणे. आपला जो आर्थिक विकास आहे तो 7% फक्त न राहता तो पुढे वाढला गेला पाहिजे आणि त्या गतीला आपण गतीमध्ये वाढ करणं हे आपलं पहिलं कर्तव्य असणार आहे. आपलं दुसरं कर्तव्य असणार आहे की याद्वारे लोकांच्या आकांक्षा पूर्ण झालेल्या आहेत. फक्त जीडीपी मध्ये वाढ झाली म्हणजे लोकांचं जगणं सुसह्य झालं असं होणार नाहीये. तर महागाई कमी असली पाहिजे, एकदम कमी खर्चामध्ये त्यांना आरोग्याच्या सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजे, शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत, इन्फ्रास्ट्रक्चर, रस्ते, आरोग्य, शिक्षण या सगळ्या गोष्टी त्यांना चांगल्या प्रकारे उपलब्ध झाल्या पाहिजेत. हे काय असणार आहे, तर आपलं दुसरं कर्तव्य असणार आहे. आपलं तिसरं कर्तव्य असणार आहे ते म्हणजे सबका साथ सबका विकास. सर्वांना आपल्याला समावेश करून घ्यायचा आहे. मग ते कोणत्याही धर्माचे असतील, कोणत्याही जातीचे असतील, कोणत्याही लिंग पंथ, कोणत्याही विभागातले असतील, आपल्याला काय करायचं आहे, सगळ्यांना समावेश करून घ्यायचा आहे. त्यालाच म्हणतात सबका साथ सबका विकास. ही आपली मुख्य 3 कर्तव्य असणार आहेत. आणि हा खास करून तो अर्थसंकल्प असणार आहे तो युवा शक्तीवर आधारित असणार आहे. युवा शक्ती ड्रिवन म्हणजे बजेट असं काय केलं त्यांनी उल्लेख केला होता आपल्या भाषणामध्ये. आणि त्यासाठी आपल्याला काय केले होते, 3 कर्तव्य दिलेली बघायला मिळतात. तर पुढच्या भागामध्ये ते असं म्हणतात की भारताची जी काही आता आर्थिक विकासाचा जो काही हा सुपरफास्ट एक्सप्रेस जी चाललेला आहे त्याची महत्वाची कारण काय, म्हणजे भारताचा एवढा आर्थिक विकास जर आपण साध्य करू शकलो याचं महत्वाचं कारण काय, तर त्यांनी महत्वाचं कारण सांगितलेलं आहे आपण केलेले रिफॉर्म्स. निर्मला सीतारामन जी म्हणतात की आपण जवळजवळ काय केलेलं आहे, तर 350 पेक्षा जास्त काय केलेलं आहे, तर रिफॉर्म्स आणलेले आहेत. पाठीमागच्या 10-12 वर्षामध्ये जे त्यांचं सरकार असताना त्यांनी काय केलेत, जवळजवळ 350 पेक्षा जास्त रिफॉर्म्स म्हणजे सुधारणा घडवून आणलेल्या आहेत. त्यामध्ये मग जीएसटीच्या सुधारणा असेल, जीएसटी 2.0 असेल, त्यामध्ये आणलेलं मग जे कामगार कायदे होते, जवळजवळ 27 कामगार कायदे एकत्रित करून आपण काय केले होते, जे लेबर कोड 4च लेबर कोड काय केले होते, लागू केले ते असतील किंवा वेगवेगळ्या आणलेल्या योजना असतील, मग स्मार्ट सिटी असेल, नमामि गंगे असेल किंवा नंतर पुढे डिजिटल इंडिया,
नंतर स्टार्टअप इंडिया, स्टँडअप इंडिया सारखे जे काही प्रोजेक्ट आणले असतील किंवा करांच्या मध्ये केलेले, करांच्या स्लॅबमध्ये, इन्कम टॅक्समध्ये मग 4 लाखावरून 12 लाखापर्यंत जे काही टॅक्स एक्झम्पशन असेल, ह्या सगळ्या ज्या गोष्टीमध्ये जे काही रिफॉर्म्स आणले होते, या सगळ्या भयानक आणलेल्या रिफॉर्म्समुळेच आपली औद्योगिक प्रगती किंवा आपली कृषीविषयक प्रगती किंवा सेवाविषयक प्रगती झाली आणि त्यामुळे देशाचा जो काही सस्टेनेबल जो काही ग्रोथ रेट आहे तो आपल्याला मेंटेन करता आलेला आहे असं त्यांनी म्हणतात. तर त्यांनी कारण सांगितलं की मजबूत आणि लवचिक आर्थिक क्षेत्र, आपण जे आर्थिक क्षेत्र आहे, इन्व्हेस्टमेंट जे क्षेत्र आहेत, ईपीझेड असेल किंवा फ्री ट्रेड झोन असेल किंवा पुढे सेज असेल, यासारखे जे काही आपण औद्योगिक क्षेत्र आहे ती लवचिक ठेवलेले, त्यामुळे गुंतवणुकीला चालना मिळेल आणि परकीय चलन मिळालं आपल्याला. काय झालं, सोपं झालं. आपल्या परकीय चलनाचा जो फॉरेक्स जो साठा आहे तो खूप जास्त प्रमाणात वाढलेला बघायला मिळतो. जवळजवळ 2014 पासून आतापर्यंत तो डबल झालेला आपल्याला बघायला मिळतो. नंतर पुढे येतं जगामध्ये चाललेलं जे एआय टेक्नॉलॉजी आहे ते आता भारताने अडॉप्ट केलेलं आहे. त्यासाठी जे एआय सेंटर असतील किंवा जे काही त्यासाठी लागणारे जे काही हब्स असतील ते भारतानं काय केलं, ठिकठिकाणी उभा करायचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यामुळेच भारताची प्रगती किंवा भारताचा जो काही सुधारणांची जी एक्सप्रेस आहे ती मोठ्या प्रमाणात धावलेली आपल्याला बघायला मिळते, असे निर्मला सीतारामन बघा. नंतर पूर्ण हे जे बजेट आहे त्यांनी एकूण 6 पिलरवर उभा केलंय किंवा 6 पिलर किंवा 6 चॅप्टर सांगितले त्या बजेटमध्ये. त्यांनी पहिला चॅप्टर सांगितलाय शाश्वत विकास. आपला जो विकास करायचा आहे तो फक्त तात्पुरत्या स्वरूपाचा नको, तो शाश्वत, तो सस्टेनेबल असला पाहिजे, सस्टेनेबल ग्रोथ असली पाहिजे. म्हणून त्यांनी पहिला जो मांडलाय तो दीर्घकालीन प्रगतीसाठीच असणार आहे, शाश्वत अर्थ आणि विकास. तर दुसरा असणार आहे त्या काही वृद्धी आपण घडवून आणणार आहे, जो काही आपण वाढ करणार आहे त्यामध्ये ते बळकटीकरण किंवा त्याचे जी काही स्ट्रक्चरल त्याला आपण बेस म्हणतो त्याचं बळकटीकरण करणं हे महत्वाचा भाग आहे. त्यांनी दुसऱ्या पिलरमध्ये त्या गोष्टी सांगितल्यात. तर पुढं तिसऱ्या पिलरमध्ये त्यांनी सांगितलंय की या बजेटमध्ये कोणाचा समावेश असला पाहिजे, सर्वसामान्य लोकांचा किंवा लोक केंद्रित विकास आपण केला गेला पाहिजे. यामध्ये सगळ्यांचा विकास म्हणजे विकास प्रक्रियेच्या केंद्रस्थानी कोण असणार पाहिजे, तर सामान्य माणसाचं हित आणि त्याची प्रगती साधणं हे त्याचं हित असलं पाहिजे. नंतर चौथा त्यांनी सांगितलंय विश्वासार्ह प्रशासन. आपण जो गव्हर्नन्स असणार आहे तो गव्हर्नन्स काय असणार आहे, तर ते एकदम विश्वासार्ह असलं पाहिजे. सरकार आणि नागरिक यांच्यामधला जो विश्वास वाढवणारी जी पारदर्शक शासन पद्धत आहे ती आपण लागू केली गेली पाहिजे. नंतर चौथा घटक सांगितलाय तो म्हणजे काय पाचवा घटक सांगितलाय उद्योग आणि जीवन, म्हणजे व्यवसाय सोपे करणे, म्हणजे व्यवसाय लवकर लोकांना सुरू पण करता आले पाहिजे, ते बंद पण करता आले पाहिजे, त्याचे लायसन लवकर मिळायला पाहिजेत, त्यांना मिळणारी कर्ज पण व्यवस्थितरित्या मिळाली पाहिजेत. यासाठी उद्योग सुलभीकरण आणि दुसरे तर जीवनाची सुलभता, म्हणजे जी काही लिव्हिंग ऑफ स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग आहे किंवा त्याला आपण म्हणतो जीवनमानाचा दर्जा उंचावणं, हे देखील या बजेटचं काय असणार आहे, मेन पिलर असणार आहे. आणि 6वा पिलर त्यांनी सांगितलं वित्तीय बाबी, महसुली जमा किती झाली, महसुली झाला, मागे किती झाला होता, आता किती झालाय, याच्या सगळ्यांच्या बद्दल काही माहिती दिली आहे. 6व्या चॅप्टर मध्ये आपल्याला माहिती दिलेली आहे. पूर्ण हा अर्थसंकल्प एकूण त्यांनी 6 पिलरवर उभा केलाय किंवा 6 पिलर त्यांनी सांगितलेत. आपण एक एक पिलर पूर्णपणे विस्तृतरित्या काय करणार आहे बघणार आहे की प्रत्येक पिलर मध्ये त्यांनी कोणत्या गोष्टीकडे फोकस केलेला आहे, नवीन काही गोष्टी आणलेल्या आहेत. खास करून हे जे जर बजेट बघायला मिळालं तर काही असं नवीन काही आणलेलं नाही, कारण जे काही टॅक्स जे काही स्लॅब वगैरे होते त्यांचे जे चेंजेस आहेत, नवीन स्कीम आहे, ते सगळं मागच्या बजेटमध्ये त्यांनी काय केलं होतं, आणलं होतं. या बजेटमध्ये फक्त त्यांनी काय केले, कॅरी फॉरवर्ड केले. तेच अचीव्ह करण्यासाठी काय करता येईल या गोष्टीबद्दल ते बोललेत. ज्याही काही जास्त असे काही ड्रास्टिकली चेंजेस आपल्याला बघायला मिळाल. तर बघा त्यांनी एक एक चॅप्टर आपण कंप्लीट करू जाऊ. पहिला चॅप्टर आहे तो म्हणजे काय, तर भारताची औद्योगिक जी प्रगती आहे प्रगतीबद्दल त्यांनी सांगितले. त्यामध्ये त्यांनी 1.1 म्हणजे पहिल्या चॅप्टर मधला जो पहिला मुद्दा दिलाय तो म्हणजे इथं उत्पादन, मॅन्युफॅक्चरिंग. कारण भारताच्या एकूण आयाती निर्यातीमध्ये किंवा एकूण निर्यातीमध्ये सगळ्यात जास्त वाटा जो येतो तो मॅन्युफॅक्चरिंग घटकांचा येतो, उत्पादित वस्तूंचा येतो. तर भारताचं उत्पादन वाढण्यासाठी किंवा उत्पादित वस्तू वाढण्यासाठी, उत्पादन वाढण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचं उत्पादन असेल त्यांच्यामध्ये इन्क्रिजेशन होण्यासाठी पहिल्या बजेटच्या पहिल्या चॅप्टरमध्ये आपल्याला काय केले, काही 2 गोष्टी दिलेल्या आहेत. एक म्हणजे पॉलिसीज काय काय असतील त्यासाठी, आणि दुसरं दिले त्या म्हणजे त्यासाठी आपण इन्फ्रास्ट्रक्चर काय काय उभा केले, पायाभूत सुविधा आपण काय उभा केले. पहिल्या की त्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे की धोरणात्मक सुविधा काय केल्या, पॉलिसी मेकिंग काय केलेलं आहे. तर पहिलं पॉलिसी मेकिंग केलेलं आहे ते म्हणजे भारत सेमीकंडक्टर मिशन सुरू करण्यात आलेलं आहे, ISM 2.0. आता ISM 2 म्हणजे ISM जे सुरू करण्यात आलं होतं ते 2021-22च्या बजेटमध्ये सुरू करण्यात आलं होतं, म्हणून याला ISM 2.0 असं नाव देण्यात आलं. म्हणजे काय, सध्या AI युगामध्ये आपल्याला जे काही आपण सगळे इलेक्ट्रॉनिक उपकरणं वापरतो त्यामध्ये सेमीकंडक्टर वापरले जातात किंवा सेमीकंडक्टर चिप वापरले जातात. आता भारत फार पूर्वीपासून चायना किंवा इतर देशावर काय होता, पूर्णपणे अवलंबून होता. मग कोरिया असेल, चायना असेल, यांच्या या देशावर अवलंबून होता, त्यांच्याकडून आपण आयात करायचो. नंतर भारतानं 2021 पासून असं ठरवलं की आपण काय करायचं, आपल्या देशामध्येच दिल्लीच्या नोएडा या भागामध्ये किंवा बेंगलुरू या भागामध्ये, हैदराबाद या भागामध्ये मोठ्या प्रमाणात काय करण्यात आलं, तर सेमीकंडक्टर चिप बनवण्याचे अनेक प्रोजेक्ट काय करण्यात आले, सुरू करण्यात आले. नंतर ना भारतामध्ये मॅन्युफॅक्चरिंग वाढवण्यासाठी परत काय करण्यात आलं, भारत सेमीकंडक्टर मिशन 2.0 काय करण्यात आले, नव्यानं सुरू करण्यात आले.
येतं तर बायोफार्मा शक्ती, नंतर एक नवीन उपक्रम आणण्यात आलाय बायोफार्मा शक्ती. आपण जर बघितलं इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये पण मी सांगितलं की भारत बायोफार्मामध्ये किंवा फार्मास्युटिकल एजन्सीजमध्ये किंवा फार्मास्युटिकल उत्पादनामध्ये भारत अव्वल स्थानावर आपल्याला बघायला मिळतो. पाठीमागच्या 10 वर्षामध्ये भारतानं काय केले, यामध्ये खूप अशी प्रगती केलेली आहे. भारत एक नंबरला किंवा त्यामध्ये जीडीपी मध्ये देखील फार्मास्युटिकल कंपन्यांचं किंवा फार्मास्युटिकल या क्षेत्राचं आपल्याला हिस्सा खूप मोठ्या प्रमाणात बघायला मिळतो. त्यामुळे यामध्ये देखील बदल व्हावा या करण्यासाठी काय करण्यात आले, औषध निर्माणामध्ये काही बदल करण्यासाठी बायोफार्मा शक्ती नावाचा काय करण्यात आलाय, उपक्रम सुरू करण्यात आलाय. नंतर पुढे येतं चुंबकीय साहित्य योजना. म्हणजे काय, जमिनीमध्ये असणारे जे काही मिनरल्स असतात ते शोधून काढण्यासाठी काही रेडिओ ऍक्टिव्ह किंवा चुंबकीय क्षेत्र असणारी काय लागतात, काही उपकरणं लागतात. ते बनवण्याचं देखील भारतामध्ये मॅन्युफॅक्चरिंग देखील भारतामध्ये सुरू करण्यासाठी काय केले आपण, दुर्मिळ पृथ्वी चुंबकीय साहित्य योजना नावाची काय केली, योजना सुरू करण्यात आली. आणि त्याद्वारे आपण जमिनीखाली म्हणजे खाणकाम किंवा त्याच्या प्रक्रिया करण्यासाठी लागणारी सगळी साहित्य भारतामध्ये आपण उत्पादित करतोय. या प्रकारचे आपण धोरणात्मक म्हणजे पॉलिसी मेकिंग केली आहे किंवा पॉलिसी बनवलेली आहे, धोरणं बनवले. तर दुसऱ्या भागामध्ये आपण काय केले, तर औद्योगिक पायाभूत सुविधा पण उपलब्ध केलेल्या आहेत. कशासाठी, मॅन्युफॅक्चरिंग इन्क्रीज व्हावं, वाढावं या कारणासाठी. काय काय केले, तर जुने जे काही 200 जुने औद्योगिक क्लस्टर होते, म्हणजे औद्योगिक काही क्षेत्र होती, तेज ईपीझेड या प्रकारची जी काही औद्योगिक क्षेत्र होती, जसं ॲज लाईक एमआयडीसी ती क्षेत्र होती, ती नव्यानं आपण काय केले, त्यांना रिफॉर्म्स केले, त्याच्यामध्ये सुधारणा केल्या. 200 औद्योगिक जे क्लस्टर आहे त्यांचं काय केलं, पुनर्जीवीकरण केलं. नंतर पुढे येतं 3 आपण काय केले, तर केमिकल पार्क्स उभा केले. 3 त्यामध्ये मग हरियाणा असेल, बेंगलुरू असेल, या ठिकाणी आपण काय केले, 3 नवीन केमिकल पार्क्स. कारण आपण जर भारताची आयात निर्यात वस्तूंचा घटक बघितला, त्यामध्ये आपण केमिकल गुड्स मोठ्या प्रमाणात बघायला मिळतात. आयात आणि निर्यात या दोन्ही भागामध्ये केमिकल गुड्स मोठ्या प्रमाणात बघायला मिळतात. त्यामुळे 3 काय केलेत, देशांतर्गत रसायनं तयार करता यावी, देशांतर्गत जी रसायनं तयार होतात ती वाढावी, त्या कारणासाठी आपण काय केले, तर केमिकल पार्क्स उभा केले. नंतर पुढे येतं पायाभूत सुविधाची जी उपकरणं लागतात आपल्याला, म्हणजे कोकलँड, जेसीबी यासारखी जी काही उपकरणं लागतात ती भारतामध्ये बनत नव्हती. ती खास करून आपण हिताची वगैरे सगळी आयात करत होतो, कोरियाकडून किंवा चायनाकडून, जपानकडून जी सगळी आयात करत होतो. तर आपण काय केलंय, तर या गोष्टी बनवण्यावर जास्त भर दिलाय. मग टाटा कंपन्या असतील किंवा खूप मोठमोठे कंपनी ज्या असतात, त्यामध्ये मोठमोठे जे काही या सगळी चित्रामध्ये दिलेत तुम्हाला, ते बांधकाम क्षेत्रासाठी लागणारी खूप मोठी अवजड उपकरणं असतात. ती उपकरणं आधी आपल्या देशात तयार होत नव्हती, पण मॅन्युफॅक्चरिंग मध्ये आपण ते काय केले, ते बनवण्यावर जास्त भर दिलेला बघायला मिळेल. पहिल्या चॅप्टरमध्ये जो पहिला मुद्दा दिलाय तो कसा दिलाय, तर मॅन्युफॅक्चरिंग उत्पादित घटकावर आपल्याला दिलेलं बघायला मिळतं. नंतर पुढे येतं उत्पादन क्षेत्राला बूस्ट मिळण्यासाठी, उत्पादन क्षेत्रामध्ये वाढ होण्यासाठी आपण काय केलं होतं, तर काही निर्णय घेतले होते किंवा काही आपण टॅक्समध्ये त्यांना बेनिफिट दिलं होतं. आणि ते काय काय निर्णय घेतले होते, काय काय बेनिफिट दिले होते बघा. 2 गोष्टी केल्या होत्या. एक, कर आणि सीमा शुल्कामध्ये सवलत दिल्या होत्या. आणि दुसरं केलं होतं आपण की निर्यात प्रोत्साहनासाठी आपण काय केलं होतं, प्रक्रिया सुलभ केल्या होत्या. दोन्ही आपण काय करू, एक्सप्लेन करू. पहिलं येतं की कर आणि सीमा शुल्कामध्ये आपण काय काय सवलत दिल्या होत्या. तर पहिली गोष्ट त्यांनी केली होती की 5 वर्षासाठी प्राप्ती कर, म्हणजे आपण त्याला म्हणतो इन्कम टॅक्स. इन्कम टॅक्स आपण 5 वर्षासाठी काय केला, खुला केला. तर कुणासाठी, आता इन्कम टॅक्स म्हणजे काय, आपला रेग्युलर इन्कम टॅक्स नाही, तर डायरेक्ट प्रकारचा जो इन्कम टॅक्स आहे तो नाही. आपण उत्पादित क्षेत्राबद्दल बोलतोय किंवा आपण औद्योगिक क्षेत्राबद्दल बोलतोय. त्यामुळे हा जो इन्कम टॅक्स आहे तो कशावर आहे, तर 2 गोष्टी त्यांनी सांगितल्या. एक पहिलं तर ते म्हणजे बँडेड झोन. बँडेड झोन म्हणजे काय, तर असे झोन, त्याला आपण ईपीझेड म्हणतो. बघा कशाला, बँडेड झोन म्हणजे कुठे, एक मिनिट. बँडेड झोन म्हणजे कोणते, तर जे झोन कशामध्ये येतात, ईपीझेड, एक्सपोर्ट प्रोसेसिंग झोन असेल किंवा फ्री ट्रेड झोन असेल, एफटीझेड असेल, यामध्ये ज्यांचा समावेश होतो त्याला म्हणतात बँडेड झोन. बँडेड म्हणजे काय, तर गव्हर्नमेंटनं बँडेड करून दिलेले किंवा गव्हर्नमेंटनं मदत केलेले झोन, त्याला आपण म्हणतो ईपीझेड असेल किंवा एफटीझेड असेल, यांना काय म्हणतात, बँडेड झोन असं म्हणतात. आणि दुसरा शब्द वापरला ते म्हणजे काय, तर मॅन्युफॅक्चरर्स. कुठले मॅन्युफॅक्चरर, तर टोल मॅन्युफॅक्चरर्स. टोल मॅन्युफॅक्चरर्स म्हणजे नेमकं काय, तर बघा आपल्या बाहेर काही एनआरआय राहतात. कोण राहतात, नॉन रेसिडेंटल इंडियन, काही एनआरआय राहतात. आणि ते आपल्या भारतीय लोकांना, इंडियन लोकांना काय पुरवतात, काही कच्चं सामान पुरवतात. कशासाठी, तर त्या कच्च्या सामानावर भारतामध्ये प्रोसेसिंग केलं जातं आणि प्रोसेसिंग करून ते पक्क बनवून भारतामध्ये विकलं जातं. समजलं. आता हे जे एनआरआय लोकांना काय पाठवतात, आपल्या भारतीय लोकांना जो काही सामान पाठवतात त्यालाच आपण काय म्हणतो, बँडेड झोन मधील जे काही टोल मॅन्युफॅक्चरर आहे त्यांना भांडवली वस्तू आणि उपकरणे पुरवणाऱ्या जे अनिवासी आहेत, म्हणजे त्याला एनआरआय आहेत, ते एनआरआय या लोकांच्या इन्कम टॅक्सवर, ते इथून जे भारतातून इन्कम कमवतात त्यांना इन्कम टॅक्स भरावा लागतो. कारण ते माल कुठं पाठवतात, भारतात पाठवतात एनआरआय लोक, आणि तिथून इन्कम कमवतात, त्यामुळे त्यांना इन्कम टॅक्स भरावा लागतो. त्या इन्कम टॅक्सवर त्यांना किती वर्षासाठी सूट देण्यात आलेली आहे, तर 5 वर्षासाठी त्यांना एक्झम्पशन देण्यात आलेलं आहे, सूट देण्यात आलेलं आहे. पहिलं हे कशासाठी, तर उत्पादित क्षेत्राला चालना मिळावी म्हणून, म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीला चालना मिळावी आणि भारतीय जास्तीत जास्त आपल्याला परकीय चलन प्राप्त हो या कारणासाठी आपण काय केले, तर 5 वर्षासाठी त्यांना सवलत देण्यात आली. पुढचं येतं ड्युटी फ्री आयात.
आता जे काही सी फूड होतं, आपल्याकडे जे सी फूड होतं त्यातल्या सी फूड वर काय होतं, तर पूर्वी 1% एवढ्या भागावर काय होते, ड्युटी फ्री होती. म्हणजे सी फूड पैकी काही 1% मासे किंवा 1% असे खारे मासे होते की ज्यांच्यावर काय होती, ड्युटी फ्री होती. तुम्हाला एक्सपोर्ट इम्पोर्ट ड्युटी भरावी लागत नव्हती. आता ते वाढवून किती करण्यात आलेलं आहे, 3% करण्यात आलेलं आहे. त्यामुळं सी फूड निर्यातीवर आपल्याला काय होईल, जास्त फायदा होईल. सी फूड भारतातून जास्त प्रमाणात निर्यात होईल, यासाठी काय करण्यात आले, हा निर्णय घेण्यात आला. नंतर पुढं काय, तर मायक्रोवेव्ह ओव्हन असतील किंवा विमानाचे सुटे भाग असतील यांच्यावरचा जो काही कस्टम ड्युटी होता, सीमा शुल्क होता, जो आधी 22% होता, किती टक्के होता, 22% होता, तर तो 0% करण्यात आला, पूर्णपणे फ्री करण्यात आलाय. आता याचा फायदा काय होईल आपल्याला, हे जे सुटे भाग आपण मागून घेतो त्यावर प्रोसेसिंग करतो, त्यामुळे देशामध्येच काय होईल, तर मॅन्युफॅक्चरिंग वाढेल, त्या देशामध्ये उत्पादकता मोठ्या प्रमाणात वाढेल, रोजगार वाढतील. या कारणासाठी आपण जे सुटे भाग होते, मग ते मायक्रोवेव्ह ओव्हन असतील किंवा विमानाचे सुटे भाग असतील, असे जे जेट विमानाचे छोटे भाग आहेत त्यांच्यावरची जी काही कस्टम ड्युटी होती ती काय करण्यात आलेली आहे, त्याला बेसिक कस्टम ड्युटी म्हणतो, बीसीडी, बेसिक कस्टम ड्युटी आधी 22% होती, ती कमी करून किती केले, 0% करण्यात आलेलं आहे. आता हे जे काही कर आणि सीमा शुल्कामध्ये आपण सवलत दिल्यात कशासाठी, तर भारतामध्ये मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर वाढावं म्हणून. तर दुसरं काय केले, त्यांना निर्यात प्रोत्साहन देण्यासाठी आपण काय केलेत, काही सुलभ प्रक्रिया पण आणल्यात. काय प्रक्रिया केली त्यांनी, ते भारतामध्ये कापड तयार होतं किंवा जे काही चांबडी वस्तू तयार होत आहे किंवा सिंथेटिक जे काही चप्पल तयार होते ते पाठवण्याची किंवा निर्यातांची जी काही कालमर्यादा असायची ती आधी किती महिने असायची, 6 महिने असायचे. 6 महिन्यामध्ये म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग झाल्यापासून 6 महिन्याच्या आत तुम्हाला ते एक्सपोर्ट करावे लागायचे. पण काही जर तांत्रिक कारण आली तर ते एक्सपोर्ट नाही झाले तर ते काय व्हायचे, तसेच राहायचे आणि नुकसान व्हायचं. त्यामुळं हे 6 महिन्यामधून वाढवून किती करण्यात आलेलं आहे, जवळजवळ मुदतवाढ 1 वर्षाची दिली आहे. म्हणजे 1 वर्षापर्यंत तुम्ही काय करू शकता, भारतीय जी कापड असेल किंवा जे सिंथेटिक चप्पल असतील, बूट असतील, शूज असतील, हे तुम्ही काय करू शकता, तर 1 वर्षापर्यंत ते पाठवू शकता. नंतर पुढे घेतलं, कारखान्यापासून जहाजापर्यंतचा थेट क्लिअरन्स नावाचा प्रकार सुरू करण्यात. त्याचा थेट क्लिअरन्स कन्सेप्ट समजावून घ्या. आता बघा, कारखान्यामध्ये जो माल तयार होतो ते आपण कंटेनरमध्ये ठेवतो, कंटेनरमध्ये आपण सिलिंग करतो. म्हणजे आधी काय असायचं, तर ते शिशाचं वतून आपण काय करायचो, सिलिंग करायचो. नंतर ते जायचं आणि जहाजामध्ये भरताना ते परत चेक व्हायचं. आता हे सगळं चेक करण्यासाठी खूप वेळ जायचा. यासाठी आपण काय करण्यात आले, तर आपण बायोमॅट्रिक सिस्टीम किंवा त्याला आपण रेडिओ ऍक्टिव्हिटी सिस्टीम असं म्हणतो, रेडिओ ऍक्टिव्हिटी फंक्शन सिस्टीम असं काय आणले आपण, नवीन संकल्पना आणलेली आहे. त्यामध्ये सिलिंग करताना आपण काय करणार आहे, तर रेडिओ ऍक्टिव्हिटीद्वारे ते काय करणार आहे, मायक्रोचिपद्वारे सिलिंग करणार आहे. सिलिंग केल्या केल्या त्याचा जो संदेश आहे, त्याचा जे काही सगळं डेटा आहे तो काय होईल, तर पुढच्या कंपनीला जाऊन पोहोचेल. नंतर ते शिप आहे, म्हणजे ते कारखान्यापासून जे काही कंटेनर आहे तो कुठं जाईल, जहाजापर्यंत जाईल आणि इथं जहाजामध्ये तो लगच्या लगेच भरला जाईल. खूप वेळ जो काही वेळ कन्झम्पशन होतं, टाइम कन्झम्पशन होतं, ते खूप जास्त काय होईल, कमी होईल. या प्रकारे काय केलं आपण, थेट क्लिअरन्स नावाची संकल्पना आणली. नंतर पुढे येतं सेफ हार्बर स्टोअर सुविधा. म्हणजे काय, जे येणारे लोक काय करत होते, तिकडून जो काही माल पाठवत होते आणि जो काही कसा असेल तो, ते नाशवंत असेल, तो भारतामध्ये येईपर्यंत काही फुलं असतील तिथं आपल्या देशामध्ये बनत नाहीत, तिकडून आणावी लागतात, किंवा ती एकदम लक्झरियस जी फुलं असतात किंवा लक्झरियस काही फळे असतात जी चायनावरून वगैरे येत असतात इकडं. आता ती आणल्यानंतर भारतामध्ये त्यांना चांगले वेअर हाऊस नव्हते, म्हणजे जे वातावरणकुलित वेअर हाऊस आहेत त्यामध्ये ठेवले गेले पाहिजेत. एसी असणारे वेअर हाऊस आहेत, म्हणजे आपण त्याला साठवण क्षमता म्हणतो, ती काय वाढवण्यासाठी आपण काय केले, तर सेफ हार्बर स्टोरेज सुविधा काय केली, भारतानं सुरू केली. आता सगळ्याचा परिणाम काय होईल, तर भारतामध्ये मॅन्युफॅक्चरिंग वाढायला मदत होईल. त्यामुळे याशिवाय येणाऱ्या लोकांना भारतामध्ये माल पाठवणं पण सोपं जाईल, त्यामुळे परकीय चलनाचा पण आपल्याला काय होणार आहे, प्राप्ती होणार आहे, असं पहिल्या भागामध्ये सांगण्यात आलं. तर दुसऱ्या भागामध्ये उल्लेख केलाय तो म्हणजे एमएसएमई इंडस्ट्री, मायक्रो स्मॉल मीडियम इंटरप्राइजेस. आता कोणत्याही देशाचा हा मुख्य भाग असतो, कारण आपल्या देशामध्ये तर जवळजवळ 65% लोकसंख्या या भागामध्ये गुंतलेली आहे, म्हणजे या व्यवसायामध्ये गुंतलेले आहे. त्याला आपण एमएसएमई इंडस्ट्री म्हणतो, मायक्रो स्मॉल मीडियम इंटरप्राइजेस. यांच्यामध्ये गुंतलेल्यांची संख्या आहे ती जवळजवळ 65% पेक्षा जास्त आहे. कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेचा एमएसएमई इंडस्ट्री काय मानली जाते, कणा मानली जाते. मग या बजेटमध्ये एमएसएमई इंडस्ट्रीसाठी गव्हर्नमेंटनं काय काय केलं, याच्याबद्दल काय सांगण्यात आलं बघा. तर पहिल्यांदा त्यांनी सांगितलं, त्यांचं जी भांडवल उपलब्धता होती ती वाढवण्यात आलेली आहे. एमएसएमई इंडस्ट्रीसाठी आपण जे काही पतपुरवठा करत होतो किंवा भांडवल उपलब्ध करून देत होतो, त्यामध्ये वाढ करण्यात आली आहे. तो किती करण्यात आलेला आहे, जवळजवळ 12,000 कोटीचं काय करण्यात आलेलं आहे, तर त्यांना भांडवली सहाय्य करायचं निर्णय घेण्यात आलेला आहे. सुरुवातीला आपण काय एसएमई फंडाद्वारे किती द्यायचो, तर 10,000 कोटी रुपये द्यायचो. त्यामध्ये आपण काय केलंय, आता आत्मभारत निधी नावाचा एक निधी काय केलाय आणि त्याचा टॉपअप केलाय, ते 2,000 कोटी रुपये ऍड केलेत आणि असं 12,000 कोटी रुपयाचं आपण एमएसएमई इंडस्ट्रीला काय केलंय, तर अर्थसहाय्य करायचा निर्णय घेण्यात आलेला आहे. आणि यामुळे काय होईल, तर एमएसएमई इंडस्ट्री मोठ्या प्रमाणात वाढलेली बघायला मिळेल. त्याशिवाय कार्पोरेट मित्र उपक्रम काय करण्यात आलेला आहे, सुरू करण्यात आहे. म्हणजे काय, टियर 2 आणि टियर 3 या शहरामध्ये, म्हणजे ज्यांची लोकसंख्या 5 लाखापेक्षा जास्त आहे त्याला आपण टियर 2 आणि टियर 3 शहर असं म्हणतो. आता या शहरामध्ये ज्या एमएसएमई इंडस्ट्री आहेत
आणि त्या एमएसएमई इंडस्ट्री तुम्हाला नवीन सुरू करायचे आहेत, तर तुम्हाला लायसन घेण्यासाठी किंवा पतपुरवठा घेण्यासाठी बँकांच्या ज्या चक्रा माराव्या लागतात किंवा सगळे डॉक्युमेंट क्लिअर करावं लागतं आणि खूप वेळ जातो. त्या माणसांचा किंवा त्या व्यावसायिकांचा खूप वेळ जातो आणि त्यामुळे काय होत नाही, एमएसएमई इंडस्ट्रीची ग्रोथ होत नाही. हे लक्षात आल्यानंतर ना या मोठ्या शहरांसाठी काय केले, कार्पोरेट मित्र उपक्रम सुरू करण्यात आले. म्हणजे काय, एक व्यक्ती असेल त्याला कार्पोरेट मित्र म्हणलं जाईल आणि हे सगळं काम तुम्हाला तो करून देईल. काही एक मिनिमम फी घेऊन तुम्हाला हे सगळे कामं करून देईल. त्याला म्हणतात कार्पोरेट मित्र. अशा प्रकारे आपण काय केले, तर एमएसएमई इंडस्ट्री ती स्थिर होण्यासाठी किंवा एमएसएमई इंडस्ट्रीमध्ये ग्रोथ होण्यासाठी हे उपक्रम आणलेले बघायला मिळतात. याशिवाय आपण काय केले, जलद अर्थपुरवठा व्हावा या करण्यासाठी मग मुद्रा लोन योजना असेल किंवा वेगवेगळ्या समाजांसाठी किंवा वेगवेगळ्या जाती जमातीसाठी काय केलेत, महामंडळांच्या स्थापना केल्यात आणि त्याद्वारे जलद अर्थपुरवठा केलेला बघायला मिळतो. नंतर पुढे तर कुरिअर निर्यातीमध्ये मर्यादा रद्द. म्हणजे आधी एमएसएमई इंडस्ट्रीमध्ये जो माल तयार व्हायचा आणि तो कुरिअर केला जायचा, तर कितीपर्यंत कुरिअर करायची मर्यादा होती, तर 10 लाख रुपयेपर्यंत तुम्ही काय करू शकता, प्रति खेपेमध्ये किंवा प्रत्येक एका ह्याच्यामध्ये तुम्ही 10 लाख रुपयेपर्यंतचा माल पाठवू शकत होता. आता हे बॅरियर काट करून टाकण्यात आलेलं आहे किंवा बॅरियर बंद करण्यात आलेलं आहे. तुम्ही किती लाखाचा माल आता पाठवू शकता, असं बॅरियर आता काय करण्यात आलेलं आहे, ते बंद करण्यात आलेलं बघायला मिळतं. हे झालं एमएसएमई. नंतर ना पुढे येतं की सेवा क्षेत्राबद्दल, म्हणजे 1.2 मध्ये पहिल्याच चॅप्टर मध्ये दुसरा भाग येतो तो सेवा क्षेत्रासाठी. पहिल्यांदा आपण बघितलं की मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीसाठी, दुसऱ्यांदा आपण बघितलं एमएसएमई इंडस्ट्रीसाठी, तिसऱ्यांदा आपण ते बघतोय म्हणजे काय, सेवा क्षेत्रासाठी. आता भारताच्या जो ग्रोथ इंजिन आहे, त्या ग्रोथ इंजिनचा जो मुख्य आधार आहे तो येतो सेवा क्षेत्र. कारण आपण इकॉनॉमिक सर्व्हे मध्ये पण बघितलं होतं की आपण आपली जरी व्यापारी तूट जरी बघायला मिळाली, व्यापारावर आपण वस्तू व्यापारावर जरी तूट बघायला मिळतं, सेवा व्यापारामध्ये आपण सरप्लस आहे. आणि भारताच्या विकासाचा जो काही ग्रोथ इंजन आहे, ते ग्रोथ इंजनच आपल्याला सर्व्हिस सेक्टर बघायला मिळतं. त्यामुळे सर्व्हिस सेक्टरमध्ये खास करून बदल करणं गरजेचं होतं आणि त्यासाठी आपण काही या बजेटमध्ये काही नवीन सुविधा आणल्यात बघा. पहिल्यांदा आरोग्यविषयक काही सेवांच्यावर लक्ष देण्यात आले आणि दुसरे तर ते म्हणजे काय, कौशल्य आणि शिक्षण विषयक सेवांच्यावर काही लक्ष देण्यात आले. पहिल्यांदा आरोग्य विषयक सेवांच्यावर काय करण्यात आलेलं आहे, तर आरोग्य व्यवसायासाठी नवीन संस्थांची स्थापना, जसे एम्स आहे, तर एम्सच्या धर्तीवर अनेक व्यवसाय संस्थांची स्थापना करायचा निर्णय या बजेटमध्ये घेण्यात आला आहे. दुसरे तर जवळजवळ केअर गिव्हर्स नावाचा एक शब्द आणलाय. केअर गिव्हर्स या शब्दाचा अर्थ काय येतो, की आपल्याकडे जे काही वृद्ध लोक असतात किंवा जे डिसेबल लोक असतात किंवा ज्यांना जे कोम्यामध्ये आहेत किंवा जे पूर्णपणे शारीरिक अपंग आहेत, अशा लोकांचं जे काही केअरटेकर असतात, बरं आहे का, ज्यांना काळजी घेण्यासाठी त्यांचे घरचे तयार होत नाहीत, तर आपण काय करतो, काही विकत सेवा घेतो, त्याला आपण केअर गिव्हर्स असं म्हणतो. आता हे केअर गिव्हरसाठी आपण काय करणार आहे, जवळजवळ 1.5 लाख केअर गिव्हर्सना आपण काय करणार आहे, तर प्रशिक्षण देणार आहे. आपण त्यांना ट्रेनिंग देणार आहे की कसं केअरिंग केलं जावं, यासारखं आपल्याला ट्रेनिंग गेलेलं बघायला मिळणार आहे. आणि त्यासाठी आपण काय करतोय, तर एक विशेष कार्यक्रम सुरू करते आणि त्यांना या प्रकारचं ट्रेनिंग उपलब्ध करून देते. नंतर पुढे येतं नवीन वैद्यकीय पर्यटन. कारण भारतामध्ये मेडिकल जे काही पर्यटन आहे, मेडिकल पर्यटन हा मुद्दा जो आहे तो खूप असा महत्वाचा मानला जातो. कारण भारताच्या शेजारच्या अनेक देश मेडिकल सुविधांसाठी भारतावर अवलंबून आहे किंवा भारतामध्ये येतात, त्याला आपण मेडिकल पर्यटन असं म्हणतो, हॉस्पिटल पर्यटन असं म्हटलं जातं. किंवा या मेडिकल पर्यटनामध्ये वाढ करण्यासाठी आपण काय केले, तर 5 मेडिकल व्हॅल्यू टुरिझम हबची काय करणार आहे, आपण स्थापना करणार आहे. ते मेडिकल व्हॅल्यू टुरिझम काय करणार आहे, आपण 5 शहरांच्या मध्ये मोठ्या प्रमाणात सुरू करणार आहे की परकीय लोक तिथे येऊन काय करतील, स्वस्त दरामध्ये उपचार करू शकतील. त्याला मेडिकल टुरिझम असं नाव देण्यात आलंय. भारतामध्ये हा व्यवसाय तो मोठ्या प्रमाणात सेवा सेक्टरमध्ये वाढलेला बघायला मिळतो. नंतर पुढे कौशल्य विकास बद्दल त्यांनी काय सांगितले, कौशल्य किंवा शिक्षण आणि उद्योन्मुख सेवा यांच्यामध्ये काय, ही सेवा जर बघितली मेडिकल सेवा आहे आणि पुढचे येतं ते कौशल्य सेवा. त्यामध्ये पहिलं सांगितलं त्यांनी की आयुष क्षेत्राचं काय केलं, आपण बळकटीकरण केलं. कारण 2014-15 मध्ये आपण आयुष मंत्रालय सुरू केलं. आयुष म्हणजे आपण त्याला आयुर्वेदा, योगा, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी असं आपण त्याला आयुष म्हणतो. यांचं आयुष मंत्रालय पण बघायला मिळतं. या आयुष क्षेत्रांचे बळकटीकरण करण्यासाठी आपण काय केले, नवीन 3 आयुर्वेदिक संस्था स्थापन करायचं काय केले, लक्ष ठेवलेलं आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये किंवा येणाऱ्या बजेटमध्ये ह्या केलेल्या 3 नवीन आयुर्वेदिक संस्था काय केल्या जातील, उभ्या केल्या जातील. नंतर पुढे येतं 15,500 पण कंटेंट क्रिएटर. आता आपण जमाना बघितला तर सगळ्या रील मेकरचा किंवा कंटेंट क्रिएटरचा जमाना आहे, त्याला आपण रील स्टार असं म्हणतो. आता जमाना रील स्टार आहे. युट्यूबवर असेल किंवा इंस्टाग्रामवर असेल, मोठ्या प्रमाणात लोक रील बनवत आहेत, त्यातून मोठ्या प्रमाणात इन्कम जनरेट करतायत. आणि इन्कम जनरेट केल्यामुळे भारतामध्ये परकीय चलनासाठा पण आपल्याला मोठ्या प्रमाणात आलेला बघायला मिळेल. त्यामुळं या बजेटमध्ये अशा रील जे बनवणारा किंवा या कंटेंट क्रिएटर करणाऱ्या लोकांना देखील काय करण्यात आलेले आहे, तर शैक्षणिक म्हणजे प्राथमिक आणि माध्यमिक किंवा कॉलेज लेवलला शिक्षण देण्याचं काय केले, गव्हर्नमेंटने ठरवले. ते सांगितले की 15,000 माध्यमिक शाळांच्या मध्ये आणि 500 महाविद्यालयांच्या मध्ये ऑरेंज इकॉनॉमी, कारण यातून मिळणाऱ्या इन्कमला किंवा कंटेंट क्रिएशन मधून मिळणाऱ्या इन्कमला काय म्हणलं जातं, ऑरेंज इकॉनॉमी असं म्हणलं जातं. या ऑरेंज इकॉनॉमीची ग्रोथ व्हावी या करण्यासाठी काय केलेलं आहे, तर 5,500 म्हणजे 15,500 म्हणजे 15,000 माध्यमिक आणि 500 महाविद्यालय उच्च माध्यमिक विद्यालयांच्या मध्ये
ऑरेंज जी काही इकॉनॉमी आहे त्याची लॅब्स तयार केल्या जातील आणि मुलांना शालेय लेवल पासूनच किंवा माध्यमिक लेवल पासून ते कॉलेज लेवल पर्यंत काय केलं जाईल, कंटेंट क्रिएशनच काय केलं जाईल, ज्ञान दिलं जाईल. कंटेंट क्रिएशनच त्यांना काय केलं जाईल, तर कौशल्य दिलं जाईल, स्किल दिलं जाईल आणि त्यामुळे ते पुढे ऑरेंज इकॉनॉमीमध्ये काय करू शकतील, भाग घेऊ शकतील. नंतर पुढे त्यांनी सांगितलंय की क्रीडा आणि डिझाईन क्षेत्राचा देखील भारतामध्ये विकास करण्यासाठी वेगवेगळे उपक्रम गव्हर्नमेंटकडून राबवले जातात. त्यामध्ये खास करून त्यांनी उल्लेख केला होता खेलो इंडियाचा. खेलो इंडिया मिशनद्वारे भारतामध्ये काय केलं जाते, क्रीडा क्षेत्राचा विकास करण्यासाठी, अनेक क्षेत्रातले खेळाडू समोर येण्यासाठी, ऑलिम्पिककडे घेऊन जाण्यासाठी आपण खेलो इंडिया प्रोग्राम घेतो. दुसरं येतं की आपण नवीन नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर डिझाईन नावाची काय करते, संस्था स्थापन करते. त्यामध्ये डिझाईन, बाकीचे सगळे डिझाईनचे सगळे जे कोर्स आहेत किंवा डिझाईनच्या संदर्भातले सगळे ऑटोमोबाईल डिझाईन्स असेल, मोबाईल डिझाईन्स असेल, या सगळ्या डिझाईनचे आपण त्यांना कौशल्य प्राप्त करून देण्यासाठी काय करते, मदत करते. ठीक आहे. दोन प्रकारच्या सेवांच्या बद्दल ते बोलले, एक आरोग्याच्या सेवा, दुसरे कौशल्य आणि शिक्षणाच्या सेवा. तर पुढच्या सेवांच्या बद्दल बोलताना त्यांनी काय सांगितले बघा, तर भारतामध्ये शिक्षण, पर्यटन आणि सेवा क्षेत्रामध्ये विकासाची नवीन दिशा प्राप्त करून देण्यासाठी आपण काय काय बदल करतोय. आता शिक्षणासाठी त्यांनी काय केले, पहिल्यामध्ये काय सांगितलं, आरोग्यासाठी, त्यामध्ये सांगितलं शिक्षण आणि कौशल्यासाठी. तर पुढचं सांगितलं त्यांनी शिक्षण आणि पर्यटनासाठी आपण काय काय प्रयत्न करतोय बघा, तर आपण शैक्षणिक सुविधांचा काय करतोय, विस्तार करतोय. शैक्षणिक सुविधांच्या विस्तारामध्ये आपण काही नवीन शहरांच्या मध्ये नवीन युनिव्हर्सिटीज, नवीन कॉलेजेस किंवा नवीन हब्स काय करतोय, बनवतोय. नंतर पुढे येतं 10,000 पर्यटक मार्गदर्शकांचे काय करते, आपण कौशल्य समर्थन करतोय. म्हणजे काय, आपल्या देशाला जे पर्यटनाला भेट द्यायला येतात, गड किल्ले असतील किंवा जे काही आपल्याकडं संरक्षित क्षेत्रे असतील किंवा आपली जी काही रामसर वेटलँड असतील आणि भारतामध्ये जे वेगवेगळे काय आहेत आपल्याकडं पर्यटनाची स्थळं बघायला मिळतात. तर त्या ठिकाणी वेगवेगळ्या भाषामध्ये गाईड करणारे त्यांना आपण गाईड्स म्हणतो, बरोबर आहे का. त्या गाईड्सना काय करण्यासाठी, ट्रेनिंग देण्यासाठी. जो किती गाईडना ट्रेनिंग दिलं जाणार आहे, तर 10,000 गाईडना, पर्यटन मार्गदर्शकांचे कौशल्य संवर्धन केलं जाईल. 10,000 लोकांना गाईड केलं जाईल गव्हर्नमेंट कडून आणि त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी काय केलं जाईल, तर लोकांना माहिती देण्यासाठी उपलब्ध करून दिलं जाईल. पुढे येतं आपण काही वारसा स्थळांचा, आपल्या जे काही पुरातत्व वारसात आहे ते नवीन पुरातत्व वारसाचा जो 15 पुरातत्व वारसात्व आपण नव्यानं सुरू करतोय आणि त्यामुळे पर्यटनामध्ये आपला काय होईल, तर विकास होईल. नंतर पुढे सांगितलं त्यांनी बुद्धिस्ट सर्किट, नॉर्थ ईस्ट मध्ये असणारे जे काही बुद्धिस्ट जे काही टेम्पल्स आहेत किंवा बुद्धिस्ट जे काही चैत्य विहार आहे त्यांचं आपण संवर्धन करतोय आणि त्याच्यामध्ये आपण टुरिझमला वाव देतोय, असं त्यांनी मान्य केलेलं आहे. नंतर पुढे त्यांनी सांगितलं की सेवा क्षेत्रामध्ये आपण काय करतोय, कर सुधारणा पण करतोय. आपण कराच्या मध्ये वाढ करतोय. त्यांना दिल्या जाणाऱ्या जे काही सेफ हब होते किंवा त्याला आपण म्हणतो टॅक्स हॉलिडे म्हणतो सेवा क्षेत्रांचा, ते मोठ्या प्रमाणात आपण वाढ दिलेली आहे. जो 300 कोटी पासून ते जवळजवळ आता नवीन मर्यादा आपण 2,000 कोटी पर्यंत आपण, जर तुम्ही सेवा क्षेत्रामध्ये इन्व्हेस्टमेंट करत असाल तर टॅक्समध्ये आपल्याला एक्झम्पशन दिलेलं बघायला मिळतं. अशा प्रकारे सेवा क्षेत्रामध्ये इन्व्हेस्टमेंट करणाऱ्या लोकांसाठी आपण काय देतोय, काही सुविधा देताना बघायला मिळते. त्याशिवाय पण मुलींसाठी काही हॉस्टेल निर्माण करणार म्हणून सांगितले, त्याला स्टेम म्हणतो. म्हणजे काय, तर सायन्स असेल, टेक्नॉलॉजी असेल, इंजिनिअरिंग असेल किंवा त्याला आपण म्हणतो मेडिकल असेल, या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या स्त्रियांसाठी किंवा मुलींसाठी आपण काय करतोय, तर पूर्ण भारतभर हॉस्टेल निर्माण करतोय. उच्च सुविधा असणारी काही हॉस्टेल्स आपण काय करणार आहे, निर्माण करणार आहे. भारतामध्ये शिक्षण आणि पर्यटनाच्या सेवेसाठी आपण ह्या गोष्टी काय करतोय, लक्षात घेतो. नंतर पुढे सांगितलं आर्थिक क्षेत्राच्या सुधारणांसाठी आपण काय करतोय, विकसित भारत वाटचाल करताना आपण काही धोरणात्मक उपक्रम राबवणार आहे आणि याशिवाय आपण काही कर प्रस्ताव पण आणलेले आहेत. म्हणजे काही करामध्ये काय केलेले आहेत, काही बदल पण केले आहेत. पहिले धोरणात्मक बदल काय केलेत, तर भारतामध्ये आपण बँकिंग समिती स्थापन करतोय बँकांमधल्या रिफॉर्मसाठी. कारण भारतीय अर्थव्यवस्थेचा जो मुख्य कण आहे तो आपल्याला बँकिंग व्यवस्था बघायला मिळते. म्हणजे जगामध्ये एवढी अनसर्टिनिटी असताना देखील भारतामध्ये जो विकास दर आहे तो सस्टेन राहिला. तर भारतामधली महागाई कमी होण्याला मदत झाली. याचं सगळ्यात श्रेय जातं कोणाला, तर भारताच्या बँकिंग सिस्टमला. या बँकिंग सिस्टममध्ये काही रिफॉर्म्स करणं गरजेचं आहे काय, यासाठी आपण काही हाय पॉवर्ड काय आणतोय, बँकिंग समिती आणतोय. हाय पॉवर्ड बँकिंग कमिटी, आपण त्याला उच्चस्तरीय समिती असं म्हणतो. तो काय करतोय, आपण आणायचा प्रयत्न करतोय. पुढे येतं महानगरपालिका बॉन्डसाठी आपण 1,000 कोटीचे काय करतोय, प्रोत्साहन करतोय. आता नेमका काय प्रकार आहे, आता आपल्या भारतातल्या अनेक शहरांच्या मध्ये काही महानगरपालिका, म्युन्सिपल कॉर्पोरेशन आपल्याला बघायला मिळतात. या म्युन्सिपल कॉर्पोरेशनला मिळणारा जो टॅक्स आहे तो खूप कमी आहे. म्हणजे त्यामध्ये त्यांना मिळणारा फक्त प्रॉपर्टी टॅक्स असेल, म्हणजे आपण त्याला घरफाळा म्हणतो, किंवा ऍडव्हर्टाइजमेंट टॅक्स असेल, यात्रा कर, जत्रा कर, यासारखेच कर त्यांना फक्त प्राप्त होतात. बाकीचे जास्त मोठे असे त्यांना कर असत नाही आणि त्यांचा सगळा कारभार बघण्यासाठी त्यांना खूप जास्त पैशाची गरज असते. आणि यासाठी आपल्या गव्हर्नमेंटनं त्यांना काय दिले, परमिशन दिली. जसं गव्हर्नमेंट आपल्याला कर्ज लागलं तर तसं काय करतं, बॉन्ड इश्यू करतात, त्याला आपण गव्हर्नमेंट सिक्युरिटी म्हणतो. तसं आपल्या काही महानगरपालिकांना पण परमिशन आहे. त्यामध्ये मग पुढं अहमदाबाद महानगरपालिका असेल, मुंबई महानगरपालिका असेल, यांना परमिशन आहे की तुम्ही काय करू शकता, तर कॉर्पोरेट बॉन्ड, म्हणजे काय, तुम्ही महानगरपालिका बॉन्ड काय करू शकता, इश्यू करू शकता. तर गव्हर्नमेंट किंवा आता या बजेटमध्ये अशी सुविधा देण्यात आली आहे की जवळजवळ त्याचं ती कार्यात आहे की किती कोटीपर्यंत आणलेलं आहे, की एखादी मोठी महानगरपालिका 100 कोटीपर्यंत काय करू शकते, बॉन्ड इश्यू करू शकते आणि त्यातून 100 कोटी रुपये काय करू शकते, उभा करू शकते, अशी त्याला मर्यादा देण्यात आली आहे.
पुढे तर संस्थात्मक पुनर्रचना आणि नियमांचे पुनरावलोकन म्हणजे PFC असेल, नंतर पुढे असेल रुरल इलेक्ट्रिफिकेशन म्हणजे पॉवर फायनान्शियल कॉर्पोरेशन असेल किंवा रुरल इलेक्ट्रिफिकेशन कॉर्पोरेशन असेल, यांची पुनर्रचना करायचा आपण निर्णय घेतलाय. आणि याशिवाय आपण फेमा फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ऍक्ट यामध्ये पण आपण रिफॉर्म्स आणणार आहे. आता काय रिफॉर्म्स आणणार आहे हे त्यांनी सांगितलेलं नाही, पण येत्या काही कालावधीमध्ये आपण त्यामध्ये रिफॉर्म्स आणणार आहे. कशा कशामध्ये? तर या 3 गोष्टीमध्ये, PFC मध्ये, REC मध्ये आणि फेमा मध्ये. म्हणजे काय? PFC मध्ये काय तर पॉवर फायनान्शियल कॉर्पोरेशन, दुसरे येतं ते म्हणजे रुरल इलेक्ट्रिफिकेशन कॉर्पोरेशन आणि फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ऍक्ट. या तिन्हीमध्ये पण ते बदल आणणार आहेत. असं काय केलं निर्मला सीतारामन यांनी भाषणमध्ये सांगितलं, पण एक्झॅक्टली काय बदल करणार आहेत याच्याबद्दल त्यांनी काही सांगितलेलं नाही. तर पुढे त्यांनी सांगितलं की काही काही क्षेत्रामध्ये आपण कर प्रस्ताव देखील मंजूर केले आहेत. आता ज्या दिवशी बजेट सादर झालं 1 फेब्रुवारीला, त्या दिवशी बघा की शेअर मार्केट जवळजवळ 2000 अंकांनी खाली पडलं. आता अंकांनी एवढ्या अंकांनी खाली पडण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण होतं की त्यांनी काय केलं, STT या टॅक्समध्ये वाढ केली. आता STT काय आहे तर त्याला म्हणतात सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स. आता हा कुठला टॅक्स आहे तर हा केंद्र सरकारचा प्रत्यक्ष कर आहे, म्हणजे त्याला आपण डायरेक्ट टॅक्स म्हणतो. केंद्र सरकारचा प्रत्यक्ष कर आहे जो लागतो संपत्तीवर, जो लागतो प्रॉपर्टीवर, ॲसेटवर, कॅपिटलवर जो लागतो त्याला म्हणतात STT म्हणजे आपण त्याला सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स. म्हणजे काय तर तुम्ही शेअर मार्केटमध्ये असाल, शेअर खरेदी करत असाल, विक्री करत असाल, तर सेलिंग अँड पर्चेसिंगवर तुम्हाला काय करावं लागतं, भारत सरकारला डायरेक्ट प्रकारचा एक टॅक्स भरावा लागतो, त्याला म्हणतात STT सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स. काय केलं तर निर्मला सीतारामन यांनी 11 वाजताच्या भाषणानंतर 12-1 वाजता काय केलं, या टॅक्सची घोषणा केली की हा टॅक्स वाढलेला आहे. किती वाढलेला आहे तर तुम्ही फ्युचरमध्ये तुम्ही काही शेअर अथवा बॉन्ड विकत घेत असाल आणि तुम्ही फ्युचरसाठी त्याला काय करता सुरक्षित ठेवत असाल, जर तुम्ही विक्री केली सेलिंगवर आणि पर्चेसिंगवर, तुम्हाला किती टक्के टॅक्स द्यावा लागत होता आधी तर 0.02% टॅक्स द्यावा लागत होता. तो वाढून किती केला 0.05% काय केला 0.3% हा टॅक्स वाढवला. नंतर दुसरं त्यांनी ऑप्शन प्रीमियम म्हणजे तुम्ही दररोजच्या दररोज कॉल आणि पुट करत असाल, ते खरेदी विक्री करत असाल, कॉल आणि पुट घेत असाल, त्याला पण म्हणतो ऑप्शनल प्रीमियम. तुम्ही ऑप्शनलमध्ये तुम्ही काय करत असाल काम करत असाल तर सेलिंग आणि पर्चेसिंगवर सुरुवातीला किती टक्के टॅक्स होता तर 0.1% टॅक्स होता, तो वाढून किती करण्यात आला तर 0.15% काय करण्यात आला हा टॅक्स करण्यात आला. नंतर हे खूप खूप जास्त आहे लक्षात ठेवा. तुम्हाला वाटत असेल की 0.1% वाढवले सर काय फायदा काय तोटा होणार आहे, तर खूप जास्त असतो, कारण लाखो कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट केली असते ऑप्शन अँड फ्युचरमध्ये. आणि यामुळं खरेदी विक्री करताना मोठ्या प्रमाणात म्हणजे तुम्ही 10,000 कोटी रुपये कमवत असाल तर 10,000 कोटीवरचे 0.15% किंवा 0.05% एवढा टॅक्स तुम्हाला काय करावा लागतो तर भारत सरकारला डायरेक्ट प्रकारचा म्हणजे STT टॅक्स द्यावा लागतो. आणि याची हपकी घेऊनच काय झालं होतं तर शेअर मार्केट जवळजवळ 2000 अंकांनी काय केलं होतं पडलेलं आपल्याला बघायला मिळतं. नंतर बघा पुढचा भाग येतो की शेती आणि संबंधित क्षेत्राची सुधारणा. म्हणजे बजेट आहे आणि शेतीबद्दल चर्चा चालणे असं होणारच नाही. पहिल्यांदा आपण बघितलं औद्योगिक, दुसरं बघितलं MSME इंडस्ट्री, तिसरं बघितलं आपण ते म्हणजे काय सर्व्हिस सेक्टर, आणि तिसरं येतं ते म्हणजे काय ॲग्रिकल्चर सेक्टर. तर ॲग्रिकल्चर सेक्टरसाठी त्यांनी काय काय सांगितले बघा, तर काही कृषी संबंधित क्षेत्रामध्ये त्यांनी काय केले तर काही चेंजेस करायचा निर्णय घेतला. त्यामध्ये पहिलं येतं की फलोत्पादन आणि फलोत्पादन म्हणजे काही फूड प्रक्रियाची काही फलोत्पादन प्रक्रिया आहे किंवा त्यामध्ये मग अक्रोड असेल, बदाम असेल, नारळ असेल यासारखे जे काही फलोत्पादन किंवा यासारखी जी फळं आहेत त्यांच्या उत्पादनाचं पुनर्जीवन करणं किंवा त्याला रिस्ट्रक्चरिंग करणं गरजेचं आहे असं त्यांनी बजेटमध्ये सांगण्यात आलं. नंतर पुढे सांगितलं की अॅनिमल हॅजबेंडरी म्हणजे काय तर पशुसंवर्धन. पशुसंवर्धनासाठी त्यांनी वेगवेगळे उपक्रम सुरू करायचा निर्णय घेतला. त्यामध्ये त्यांनी सांगितलं की जवळ पशुवैद्यकीय महाविद्यालयांची जी स्थापना आहे ती केली जाईल, नवीन स्थापना केली जाईल आणि 500 एकात्मिक केंद्र काय केली जातील स्थापन केली जातील अॅनिमल हस्बेंडरीसाठी किंवा याच्यासाठी. त्याच्यात त्यांनी सांगितलं की भारत विस्तार नावाचा एक प्रोग्राम सुरू केला जातो. भारत विस्तार काय क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की भारत विस्तार खालीपैकी कशाशी संबंधित आहे, तर कशाशी संबंध आहे तर कृषी क्षेत्रामध्ये वापरल्या जाणाऱ्या AI टेक्नॉलॉजी म्हणजे कोणतं पीक घ्यायचं आहे किंवा या जमिनीसाठी कोणतं पीक कायदेशीर ठरेल किंवा कोणतं फायदेशीर ठरेल, कोणतं पीक असेल, कोणतं बियाणं असेल, कोणती खतं असतील ती फायदेशीर ठरतील, यासाठी आता शेतकरी AI टेक्नॉलॉजीचा वापर करत आहेत मोठ्या प्रमाणात. आणि ह्या AI टेक्नॉलॉजीच्या वापरासाठी वाढ व्हावी यासाठी गव्हर्नमेंटने एक प्रोग्राम सुरू केला होता, त्याला म्हणतात भारत विस्तार. या भारत विस्ताराबद्दल काय करण्यात आलं बजेटमध्ये सांगण्यात आलेलं आहे. त्याशिवाय आपण बघितलं तर मासेमारीच्या सीमा शुल्क जे कस्टम ड्युटी आहे ती मासेमारीची कस्टम ड्युटी कधी करण्यात आलेलं आहे तर सीमा शुल्क म्हणजे कस्टम ड्युटी 0 करण्यात आलेलं आहे. नंतर जे काही सहकारी संस्थांना जे काही कर वजावट आहे म्हणजे सहकारी संस्था म्हणजे कोऑपरेटिव्ह जे एजन्सीज आहेत किंवा कोऑपरेटिव्ह ज्या संस्था आहेत त्यांची जी कर वजावट आहे किंवा त्याला आपण म्हणतो टॅक्स जे काही बेनिफिट आहे ते काय करण्यात आलेलं आहे कमी करण्यात आलेलं आहे. आणि याशिवाय लाभांश उत्पादनाच्या सवलती आहेत म्हणजे काही एखाद्या कॉर्पोरेट म्हणजे कोऑपरेटिव्ह संस्था असतील म्हणजे पतसंस्था असतील किंवा कुठल्या बँका असतील, कोऑपरेटिव्ह काही सहकारी साखर कारखाने, दूध संस्था वगैरे असतील, यातून जो लाभांश मिळतो, जो काही डिव्हिडंड मिळतो, त्या डिव्हिडंडवर आधी काय घेतला जायचा तर गव्हर्नमेंटकडून काही टॅक्स घेतला जायचा, तो टॅक्स काय करण्यात आलेला आहे तो कमी करण्यात आलेला आहे. आणि ही सुविधा 31/1/2026 पासून काय केली जाईल लागू केली जाईल.
आणि हा जो काही लाभांश होता तो लाभांश काय करण्यात आलेला आहे, लाभांशावर जो टॅक्स होता त्यामध्ये काय देणार आहे, सवलत देण्यात आलेली आहे. अशा प्रकारे गव्हर्नमेंटनं कृषी क्षेत्राबद्दल ते केलेले काय केलेले बदल सांगितलेले. नंतर दुसरा चॅप्टर सुरू होतो. आता दुसरा चॅप्टर म्हणजे एकूण 6 पिलर आपण बघणार. त्यामध्ये दुसरा पिलर आहे ते भारताच्या पायाभूत सुविधांचा कायापालट करायचा निर्णय घेण्यात आला. म्हणजे भारताच्या जो काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते इन्फ्रास्ट्रक्चरवर लक्ष द्यायचं ठरवले. त्यामध्ये पहिल्यांदा सांगितले की आपण 2 शहरांच्याकडे लक्ष देणार आहे. पहिलं शहर असणार आहे टियर 1 आणि दुसरं असणार आहे टियर 2. आता टियर 1 टियर 2 शहर म्हणजे काय, ज्यांची लोकसंख्या 5 लाखापेक्षा जास्त आहे त्यांना आपण टियर 1 ची शहरं किंवा टियर 2 ची शहरं आपण काय म्हणतो, किंवा टियर 2 ची टियर 3 ची शहरं असं म्हणलं जातं. आता यांच्या पायाभूत सुविधांच्यावर काय केलं जाणार आहे, जास्त लक्ष दिलं जाणार आहे. आता यामध्ये आपण काय काय बदल करणार आहे बघा. तर त्यांनी यासाठी काय केलेलं आहे, तर यासाठी निर्मला सीतारामन म्हणतात की आपण कॅपिटल एक्सपेंडिचर वाढवलंय, त्याला आपण कॅपेक्स म्हणतो. कॅपिटल एक्सपेंडिचरची वाढ केलेली आहे. फायनान्शियल इयर 2015 मध्ये फक्त 2 लाख कोटी रुपये आपण इन्फ्रास्ट्रक्चरवर खर्च करत होतो, ते वाढवून किती करण्यात आले आहे, तर 12.2 लाख कोटी इतकं काय करण्यात आलं. आणि याचा परिणाम असा झालाय की भारतामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला काय बघायला मिळतं, तर इन्फ्रास्ट्रक्चरची वाढ झालेली बघायला मिळते. आता पुढे या बजेटमध्ये काय काय सांगितले बघा, की नवीन इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये काय वाढवणार आहे. तर पहिलं, नंतर मालवाहतूक कॉरिडॉर, आपण त्याला फ्रेट कॉरिडॉर असं म्हणतो, ते फ्रेट कॉरिडॉर मोठ्या प्रमाणात वाढले जातील किंवा त्याची काय केली जाईल, वाढवलं जाईल. सध्या आपण फ्रेट कॉरिडॉर 2 बघतो. एक बघितलं तर आपण पूर्ण हरियाणापासून सुरू होतो तो पुढे येतो कसं, तर मुंबईपर्यंत, JNPT पर्यंत, आणि तिथं दिल्लीपासून सुरू होतो तो जातो कुठंपर्यंत, तर पश्चिम बंगालपर्यंत. हे 2 आपल्याला कॉरिडॉर बघायला मिळतात, फ्रेट कॉरिडॉर म्हणतो आपण त्याला. आता तिसरा फेअर कॉरिडॉर जो आणलेला आहे तो कुठून आणलेला आहे, तर पश्चिमी जे काही पूर्वेकडील डंकुनी नावाचं शहर आहे, तर डंकुनी शहरापासून पश्चिमेकडील सुरत शहरामध्ये, तर भारताच्या नकाशामध्ये बघितलं तर पूर्व ते पश्चिम असा काय करणार आहे, तिसरा कॉरिडॉर बनवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि तो या बजेटमध्ये बनला जाईल. नंतर पुढे येतं जे इंटरनल वॉटरवेज आहेत त्याला आपण अंतर्गत जलमार्ग म्हणतो. त्या अंतर्गत जर प्रत्येक बजेटला गव्हर्नमेंट सांगत असतं की भारतामध्ये अंतर्गत जलमार्ग खूप कमी आहेत, त्या ठिकाणी शक्य आहे. आता ओडिसा किंवा या भागामध्ये, आसाम ओडिसा या भागामध्ये अंतर्गत जलमार्ग वापरणं खूप सोयीस्कर आहे, किंवा केरळसारख्या भागामध्ये अंतर्गत जलमार्गाचा वापर करणं खूप सोपं आहे. अशा ठिकाणी काय केले जातील, नवीन जलमार्ग, सागरी जलमार्ग आणि अंतर्गत जलमार्ग काय केले जातील, वाढवले जातील. 20 नवीन राष्ट्रीय अंतर्गत जलमार्ग कार्यान्वित केले जातील, असं काय करण्यात आले, या बजेटमध्ये घोषणा करण्यात आली. नंतर पुढे सांगितले पूर्वोदय नावाचा उपक्रम सुरू करण्यात आला. कोणता, पूर्वोदय. आता पूर्वोदय मध्ये काय केलं जाईल, जे पूर्व किनारपट्टी सगळे जे काही पोर्ट आहेत किंवा इंटरनल जे काही वॉटरवेज आहेत त्यांचं काय केलं जाईल, तर पुनर्जीवन केलं जाईल किंवा त्यामध्ये सुधारणा केलं जाईल असं गव्हर्नमेंट. आणि पुढे येतं ह्या सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटसाठी राज्यांना देखील काय करणार आहे, फंड प्रोव्हाइड केला जाणार आहे. मोठ्या प्रमाणातलं अनुदान काय केलं जाणार आहे, उपलब्ध करून दिलं जाणार आहे असं म्हणतात. पुढे येतं 2 गोष्टीकडे त्यांनी लक्ष दिले, एक शहरीकरण, अर्बनायझेशन, दुसरं तर ते म्हणजे काय, ऊर्जा सुरक्षा. ह्या 2 गोष्टीबद्दल पुढे निर्मला सीतारामन यांनी गोष्ट केली आहे. पहिलं तर ते म्हणजे शहरीकरण, अर्बनायझेशन. ते काय म्हणतात की भारतामध्ये अर्बनायझेशन वाढलं पाहिजे, शहरीकरण वाढलं पाहिजे, आणि त्यासाठी त्यांनी कशावर हे केले, तर टायर 2 आणि टायर 3 या शहरांच्या काय केले, विशेष लक्ष दिले गेलं बघायला मिळतं. यासाठी त्यांनी खास करून जो क्वेश्चन विचारला जाऊ शकतो तो म्हणजे काय, तर 7 हायस्पीड रेल ग्रोथ कनेक्टर्स काय केलेत, सुरू केलेत. म्हणजे 7 नवीन असे रेल्वे जोडणारे काय करलेत, ते मोनोरेल असेल किंवा वंदे भारत वगैरे असेल, ह्या सगळ्या रेल्वेने जोडणारे असे 7 नवीन कॉरिडॉर, नवीन ग्रोथ कनेक्टर काय करण्यात आले, सुरू करण्यात आलेत. हे पर्यावरणपूरक असतील आणि यामध्ये दक्षिण भारत, उत्तर भारत आणि महाराष्ट्र या काय केल्या जातील, या सगळ्यांना जोडतील. रेल्वे या सगळ्या एकाना एक इंटरकनेक्ट करतील. असे 7 नवीन काय करण्यात आले, तर रेल्वे मार्ग किंवा ग्रोथ कनेक्टर जोडण्यात आलेले आपल्याला बघायला मिळतात. आणि पुढे ऊर्जेसाठी काय करण्यात आलेलं आहे, तर जवळजवळ 20,000 कोटी रुपये खर्च करून काय आपण काय करणार आहे, कार्बन कल्चर आणि स्टोरेज यंत्रणाचा अवलंब करण्यासाठी आपण काय करणार आहे, आर्थिक गुंतवणूक करणार आहे. आणि पुढे येतं हरित तंत्रज्ञानासाठी आपण काय करणार आहे, सीमा शुल्कामध्ये, आपण त्याला बेसिक कस्टम ड्युटी म्हणतो, त्यामध्ये काय करण्यात आले, सवलत देण्यात आलेली आहे. म्हणजे जर हरित तंत्रज्ञान तुम्ही आयात करत असाल तर निर्यात करत असाल तर तुम्हाला कस्टम ड्युटी भरावी लागत असतो, त्यामध्ये काय करण्यात आले, सवलत देण्यात आलेली बघायला मिळते. नंतर अणुऊर्जा आणि बायोगॅसचा विस्तार करण्यात आले, कारण मागच्या इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये पण सांगितलं, आपण कितीही पवन ऊर्जा किंवा सौर ऊर्जा म्हणत असलो तरी यावरचा जो काही खर्च आहे, यावरचा केला जाणारा जो काही एक्सपेंडिचर आहे तो खूप जास्त आहे. त्यामुळे शक्ती नावाचा एक प्रोग्राम सुरू करण्यात आला होता, शांती नावाचा एक प्रोग्राम सुरू करण्यात आला होता, आणि यानुसार शांती या प्रोग्रामद्वारे असं ठरवण्यात आलं होतं की आपण ऊर्जेकडे जास्त लक्ष देतो, कारण ऊर्जेचा जास्त फायदा आहे ॲज कम्पेअर टू पवन ऊर्जा आणि सौर ऊर्जेच्या, असं त्यांनी मान्य केली होती इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये. आणि इथं ते म्हणतात पुन्हा एकदा की ऊर्जा आणि बायोगॅस यांचा काय करते, आपण जास्त लक्ष देते. 2035 पर्यंत यांच्याद्वारे काय करते, बायोगॅसवरील उत्पादन शुल्कामध्ये आपण काय करतोय, सूट देते. म्हणजे बायोगॅसवर जे उत्पादन शुल्क आहे, म्हणजे आपण त्याला काय म्हणतो, एक्साइज ड्युटी म्हणतो, त्या एक्साइज ड्युटीवर काय करण्यात आलेलं आहे, तर सवलत देण्यात आलेली बघायला मिळते. 2 गोष्टीबद्दल ते बोलतायत, एक अर्बनायझेशन, ते म्हणजे काय, तर ऊर्जा सुरक्षा, एनर्जी. तर पुढच्या गोष्टीमध्ये त्यांनी तिसरा भाग सांगितलाय, ते म्हणजे काय, तर
तिसऱ्या भागामध्ये पहिलं सांगितले लोककेंद्रित प्रशासन आणि चौथ्या भागामध्ये सांगितले पारदर्शक प्रशासन. ते दोन चॅप्टर कव्हर केले, 3 नंबर आणि 4 नंबर. आता 3 नंबर चॅप्टर मध्ये ते काय सांगतात बघा, जवळजवळ 1.5 लाख आपण काय करतोय, केअर्स गिवर्सना परमिशन म्हणजे प्रशिक्षण देतो. यापूर्वी पण मी हे बोललेलं आहे, सर्व्हिस सेक्टरमध्ये आपण काय करतोय, वाढ करतोय. त्यामध्ये आपण जवळजवळ 1.5 लाख केअर्स गिवर्सना काय करणार आहे, प्रशिक्षण देणार. केअर्स गिवर्स म्हणजे काय, मी पाठीमागं तुम्हाला संकल्पना स्पष्ट केली आहे. नंतर पुढे तर सेल्फ हेल्प इंटरप्रायझर नावाचं काय केलंय आपण, म्हणजे सेल्फ हेल्प इंटरप्रिनियर म्हणजे सी मार्ट नावाचा काय आपण काय करतोय, तर प्रोग्राम सुरू करतोय. जसं डी मार्ट वगैरे असतं ना, तसं काय असणार आहे, महिलांच्या सेल्फ हेल्प ग्रुपने केलेली जे काही साधनं असतात, ते छोटे मोठे जे साहित्य असतात, म्हणजे लोणचे पापड वगैरे जे साहित्य असतात, ते त्यांच्या विक्रीसाठी आपण काय करतोय, सी मार्ट नावाची उद्योजकता म्हणजे सी मार्ट नावाची संकल्पना आणते. त्यामध्ये फक्त महिलांनी तयार केलेले किंवा सेल्फ हेल्प ग्रुपनी तयार केलेले काय केले जातील, प्रोडक्ट विकले जातील, ते आपण मदत करतोय. पुढे येतं दिव्यांजन नावाचा प्रोग्राम आपण सुरू करतोय. त्यामध्ये दिव्यांजन सक्षमीकरण म्हणजे काय, तर दिव्यांग व्यक्तींना जे काही उपकरणं लागतात, त्यामध्ये मग स्टिक असतील किंवा व्हीलचेअर असतील किंवा कानाचे मशीन असतील, डोळ्यांचे चष्मे असतील, लेन्स असतील, यासारखी जी काही तांत्रिक उपकरणं लागतात त्यांच्यामध्ये वाढ व्हावी या कारणासाठी काय करतोय, आपण दिव्यांजन नावाचा प्रोग्राम सुरू करतोय. आणि याशिवाय मिनहान्स 2 नावाचा काय करतोय, संस्थांद्वारे, आता ही बंगलोरमध्ये असणारी एक संस्था आहे, ती काय करते, सगळे प्रोजेक्ट बनवते किंवा हे सगळे जे डिव्हाइस बनवते, आपण त्यांना काय करतोय, बूस्ट करतोय. आणि त्यांच्या धर्तीवर आपण अनेक इतर शहरांच्या मध्ये मिनहान्स 2 नावाचा प्रोग्राम काय करतोय, सुरू करतोय. कशासाठी, कुणासाठी, तर दिव्यांजनांच्या सक्षमीकरणासाठी. नंतर पुढं चौथ्या चॅप्टरमध्ये त्यांनी सांगितलंय काय, तर पारदर्शक प्रशासन म्हणजे गव्हर्नर क्लिअरन्ससाठी आपण काय करतोय, तर ड्युटी फेडरल कालावधी 15 दिवसावरून काय करतोय, 30 दिवस करतोय. म्हणजे टियर 2 आणि टियर या शहरामध्ये आपण काय करतोय, शुल्क भरण्याचा जो कालावधी आहे, म्हणजे एक्सपोर्ट इम्पोर्टचा शुल्क भरण्याचा जो कालावधी आहे, तो आपण काय करतोय, 15 दिवसावरून किती करतोय, 30 दिवस करतोय. नंतर आपण स्वयं घोषित आधारित सीमा शुल्क प्रक्रिया म्हणजे काय, तर आपण डिजिटल फॉर्मॅटमध्ये काय करतोय, त्याला सीमा शुल्क भरायचं आहे, त्यांनी काय करू शकता, तर स्वयंपत्राद्वारे किंवा आपण स्वतःहून काय करतो, सेल्फ असिस्टंटद्वारे काय करतो, हा सीमा शुल्क भरू शकतो. नंतर पुढं ॲडव्हान्समध्ये जर तुम्हाला काय करायचं असेल, ॲडव्हान्स रुलिंगमध्ये तुम्हाला जर वाढवायचं असेल, आधी 3 वर्षाची मर्यादा होती, आता ती काय वाढवून किती वर्ष करण्यात आलेली, तर 5 वर्ष करण्यात आलेली बघायला मिळते. हा चौथा चॅप्टरमध्ये असं काही विशेष काही दिलेलं नाहीये, त्यामध्ये फक्त विश्वासावर आधारित जे प्रशासन आहे याच्याबद्दल काय करण्यात बोलण्यात आलेलं आहे. असे 3 आणि 4 चॅप्टर त्यांनी एकत्रित दिलेले बघायला मिळते. तर पुढचा आहे तो 5वा चॅप्टर. 5वा चॅप्टरमध्ये त्यांनी 2 गोष्टीबद्दल बोललेल्या आहेत. एज एट डुईंग बिझनेस, भारतामध्ये बिझनेसच्या सुविधा वाढवण्यासाठी किंवा लोकांमध्ये बिझनेसकडे आकर्षित करण्यासाठी काय सुविधा आणल्या, आणि दुसरे धंदे म्हणजे एज ऑफ लिव्हिंग म्हणजे जीवनमानाचा दर्जा सुधारण्यासाठी गव्हर्नमेंटनं काय केलं. पहिलं तर ते म्हणजे काय, तर एज ऑफ डुईंग बिझनेस वाढण्यासाठी पहिली गोष्ट काय केली, तर TCS मध्ये काय केली, मोठी कपात केली. TCS म्हणजे काय, टॅक्स डिडक्शन ऍट आपण म्हणतो टॅक्स कन्झम्पशन हा सोर्स असं म्हणतो TCS. TCS मध्ये आधी किती होतं, हे 5% होतं, ते कमी करून किती करण्यात आलेलं आहे, 2% करण्यात आले. कुठल्या भाषेमध्ये, परदेशातील शिक्षण, आरोग्य आणि पर्यटनाचा जो TCS दर आहे तो किती टक्के करण्यात आलेला आहे, 5% वरून 2% करण्यात आलेला आपल्याला बघायला मिळेल. नंतर दुसरं येतं ते म्हणजे काय, जे लहान करदाते आहेत, ज्यांना म्हणा ITR भरायचा आहे परंतु ते इन्कम टॅक्स रिडक्शन मध्ये येत नाहीत, म्हणजे 12 कोटीपेक्षा म्हणजे 12 लाखापेक्षा त्यांचं जास्त इन्कम नाही, पण त्यांना खूप काय करावं लागतं, उगाच त्यांना बँकामध्ये लोन वगैरे घेण्यासाठी ITR काढावा लागतो. ते टॅक्स ह्याच्यामध्ये टॅक्सच्या आपल्या स्लॅबमध्ये येत नाहीत, तरी पण त्यांना काय करावं लागतं, ITR वगैरे काढावा लागतो. त्यांच्यासारखे आपण काय केले, तर स्वयंचलित प्रक्रिया सुरू केली, की तुम्ही काय करू शकता, कुठल्या CA वगैरे जाण्याची गरज नाही, तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरून काय करू शकता, तर स्वतःचे IT रिटर्न भरू शकता आणि तुम्ही काय करू शकता, डॉक्युमेंट प्राप्त करू शकता. नंतर पुढं जे काही ITR भरायचं जे काही कालावधी आहे तो काय करतो, पुन्हा पुन्हा वाढवला जातो. तो 31 मार्च पर्यंत आपण भरायचा जो काही कालावधी असतो तो नंतर पुढे वाढवला जातो, त्याचं नाममात्र काय घेतलं जाईल, शुल्क घेतलं जाईल. अशा प्रकारे कर आणि आर्थिक सवलती आपण काय करणार आहे, कशासाठी करणार आहे, तर एज ऑफ डुईंग बिझनेस वाढण्यासाठी, म्हणजे औद्योगिक क्षमता देशाची वाढण्यासाठी. तर काय सांगितले त्यांनी, तर एज ऑफ लिव्हिंग वाढण्यासाठी आपण काय काय करतोय, तर पुढं कॅन्सरवरच्या जे काही औषध आहे त्यांच्यावर आपण काय केलेले, सूट देण्यात आहे. जो जो किती 17 महत्वाची जी कॅन्सरवरची औषध आहे त्यांना आपण काय केले, BCD बेसिक कस्टम ड्युटीतून सूट देण्यात आलेले. नंतर पुढे काय सांगितलं, जर तुम्हाला बेकायदेशीरपणे काहीतरी तुम्ही ITR वगैरे काढले किंवा ITR भरताना तुम्ही काहीतरी चुकला आणि चुकून तुम्ही जास्त ITR भरला किंवा कमी ITR भरला, म्हणजे तुमच्यावर आता गुन्हे दाखल होतात, त्या गुन्ह्यांचा निपटारा करण्यासाठी काय केलं, कायदेशीर प्रक्रियेचं सुलभीकरण केलेलं बघायला मिळतं. अशा प्रकारे एज ऑफ लिव्हिंग आणि एज ऑफ डुईंग बिझनेस यांच्याबद्दल सुधारणा करण्यासाठी गव्हर्नमेंटनं काय केलेलं, हे सोयी सवलत आणलेलं बघायला मिळतं. आणि शेवटचा जो काही 6वा चॅप्टर दिलेला आहे त्यामध्ये बऱ्याचशाच गोष्टी सांगितलेल्या की सरकार जमा कसं करेल, सरकार खर्च कसं करेल, याच्याबद्दल आपल्याला मागणी म्हणजे याच्याबद्दल बोललेलं बघायला मिळतं.
पहिल्यांदा त्यांनी सांगितलंय, निर्मला सीतारामन यांनी कोणाचा उल्लेख केला, तर 16व्या वित्त आयोगाचा काय केला, उल्लेख केला. तो अरविंद पंगारे यांच्या अध्यक्षतेखाली नेमला गेला होता 16वा वित्त आयोग, त्याचा त्यांनी उल्लेख केलेला बघायला मिळतं. त्यांनी सांगितलं की जो कर महसुलाचा हिस्सा आहे तो कायम ठेवण्यात आला 41%. आधी तो एन के सिंग 15व्या वित्त आयोगाने 42% होता, तर 14व्या वित्त आयोगाने काय केला होता, तर 42% केला होता. 15व्या वित्त आयोगाने तो 41% केला. 16व्या वित्त आयोगाने तो 41%च केला. म्हणजे काय, तर टॅक्स डिव्हॉल्युशन म्हणतात, म्हणजे एकूण जो देशाचा कर गोळा होतो त्यातला राज्यांचा हिस्सा किती आणि केंद्राचा हिस्सा किती. तर राज्यांचा हिस्सा किती तिने ठेवला, कायम केला, तर 41%. रुपये जर गोळा झाले त्यातले 41 रुपये व्हर्टिकली येतील, म्हणजे सगळ्या राज्यांना मिळून 41 रुपये होतील, आणि होरिझॉन्टली त्यांच्या लोकसंख्येनुसार क्षेत्रफळानुसार ते वाटले जातील. असं 41% हा हिस्सा. नंतर पुढे राज्याला दिलं जाणारं जे अनुदान आहे ते काय केलं, 2027 मध्ये राज्याचं अनुदान किती करण्यात आले त्यांनी, तर 1.4 लाख कोटी इतकं त्यांनी रक्कम काय करण्यात आली, घोषित करण्यात आली. म्हणजे काय, तर केंद्राकडून राज्यांना दोन प्रकारे पैसा मिळत असतो. एक टॅक्स डिव्हॉल्युशन मधला वाटा, म्हणजे टॅक्स मधला वाटा. दुसरं येतं ते म्हणजे काय, केंद्रानं राज्यांना दिलं जाणारं अनुदान. असे दोन प्रकारे त्यांना हिस्सा मिळत असतो. पहिल्यांदा त्यांनी सांगितलं की 41% वाटा मिळेल, 100 रुपये 41 रुपये मिळेल. दुसऱ्यांदा सांगितलं त्यांनी जे अनुदान मिळणार आहे, ग्रँड स्वरूपात रक्कम मिळणार आहे, ती किती असणार आहे, 1.4 लाख कोटी व्हर्टिकली असणार आहे. म्हणजे एकूण मिळून 1.4 लाख कोटी मिळेल, आणि ती होरिझॉन्टली वाटली जाईल दोन फॉर्म्युलानुसार. गाडगीळ मुखर्जी फॉर्म्युला असेल आणि रघुराम राजन फॉर्म्युला असेल. त्या फॉर्म्युलानुसार तुम्हाला स्पेशल कॅटेगरी स्टेट, जनरल कॅटेगरी स्टेट नुसार काय केली जाईल, वाटणी केली. असं पहिल्यांदा त्यांनी सांगितलं. फिजिकल कन्सोलिडेशनसाठी किंवा डेफिसिटसाठी काय केलं जाईल, तर पहिल्यांदा 2026-27 साठी सगळ्यात जास्त क्वेश्चन या भागावर विचारले जातात. इथून पुढचा जो भाग आहे तो खूप महत्त्वाचा आहे परीक्षेच्या दृष्टीने. बघा, त्यामध्ये पहिल्यांदा सांगितलं काय, तर आपली जी वित्तीय तूट होती ती आपण बघितलं कोरोनाच्या काळामध्ये खूप जास्त झाली होती. जवळजवळ ती 9.2% इतकी पोहोचली होती. जीडीपीच्या किती 9.2% इतकी पोहोचली होती 2020-21 मध्ये. ती हळूहळू कमी करून गव्हर्नमेंटला याबद्दल शाबासकी दिली पाहिजे आपण, की यामध्ये त्यांनी कमी कमी करून ती किती ठेवली, तर 2025च्या दरम्यान ती जवळजवळ 4.4% इतकी ठेवली, आणि ते म्हणतात की 2026-27 ला ती किती होईल, तर 4.3% होईल, असं त्यांचं मत आहे. खूप कमी व्हायला पाहिजे होती, पण ते म्हणतात की 4.3% पुढे जे 2026-27 ला जी आपली फिस्कल डेफिसिट असणार आहे ती किंवा वित्तीय तूट असणार आहे ती किती असणार आहे, तर 4.3. तर त्यांनी सांगितलं आपलं कर्ज जीडीपीचं जे प्रमाण आहे ते कर्ज जीडीपीचं प्रमाण आधी खूप जास्त होतं. म्हणजे आता आपण बघितलं तर 2025 ला ते जवळजवळ 56.1 होतं, 56.1 होतं. नंतर 2026 ला ते आताचं जे अचिव्हमेंट आहे ती किती असणार आहे, जवळजवळ 55.6 असणार आहे. किती असणार आहे, 55.6. कर्ज आणि जीडीपी रेशो जो असणार आहे कर्जाचा आणि आपल्या जीडीपीचा, म्हणजे जीडीपीच्या दृष्टीने घेतलेलं जे कर्ज आहे त्यांचा जो कर्ज जीडीपी रेशो आपण म्हणतो तो किती असणार आहे, तर 2025 ला तो होता 56.1, नंतर तो 55.6 होईल. आणि आपण पुढचं टार्गेट असणार आहे 2030 पर्यंत आपण त्याला खूप कमी करायचा. तो कमी करून किती आणायचा आहे, तर 50% पर्यंत आपल्याला आणायचं आहे. जीडीपीचं जे गुणोत्तर आहे, कर्ज आणि जे जीडीपीचं गुणोत्तर आहे ते आपल्याला 2030 पर्यंत किती आणायचं आहे, तर 50% पर्यंत कमी करायचं आहे, असं इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये सांगण्यात आलेलं नाही. नंतर पुढे येतं ते म्हणजे त्यांनी बाकीच्या ज्या काही तूट सांगितल्या त्यामध्ये पहिली सांगितली वित्तीय तूट, त्याला फिजिकल डेफिसिट म्हणतो. किती करायचा निर्णय घेतलाय आपण, तर 4.3. आधी होती ती 4.4 होती 25 ला, ती कमी करून 4.3 आपण करणार आहे. नंतर महसुली तूट ही किती करायचा निर्णय घेतलाय आपण, तर महसुली तूट म्हणजे काय, महसुली खात्याची जमा आणि महसुली खात्याचा खर्च त्यामध्ये होणारी त्याला आपण रेव्हेन्यू डेफिसिट म्हणतो. ती रेव्हेन्यू डेफिसिट आपली आता किती करायचा निर्णय घेतलाय, तर 2026-27 पर्यंत 1.40% इतकी केली जाईल. आता सध्या आपण बघितलं ती 2.8% किंवा 2.9% असलेले बघायला मिळते. नंतर जी प्राथमिक तूट आहे ती किती आहे, तर किती करायची आपल्याला, तर 0.8% इतकी 0.7% इतकी करायचे. जवळजवळ ते आपल्याला 1.5%च्या दरम्यान आपल्याला काय बघायला मिळते, प्रायमरी डेफिसिट आपल्याला बघायला मिळते. आता ह्याबद्दलच्या सगळ्या ज्या कन्सेप्ट वगैरे आहे त्याच्यावर आपला स्पेशल व्हिडिओ मारला असेल, आणि स्पेशल व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं जाईल की प्रायमरी डेफिसिट, डेब्ट अँड डेफिसिट नेमक्या असतात किती, रेव्हेन्यू डेफिसिट म्हणजे काय असते, फिजिकल डेफिसिट काय असते, बजेटेड डेफिसिट काय असते, या सगळ्या गोष्टीबद्दल आपण त्यावेळी काय करू, चर्चा करू. तर पुढे बघा दोन महत्त्वाच्या गोष्टी ज्याच्यावर आपल्याला रॅपिडली क्वेश्चन विचारले जातात, की रुपया कम फॉर्म म्हणजे रुपया येईल कसा आणि जाईल कसा, म्हणजे भारताचं जे महसूल आहे म्हणजे एकूण जे जमा आहे रिसिप्ट आहे ते कसं होईल, आणि एक्सपेंडिचर कसं होईल. रिसिप्ट म्हणजे एकूण जमा कसं होईल, तुम्ही 1 रुपया जर मांडला एकूण 100 पैसे जमा होणार आहेत, त्यातले जवळजवळ 24 पैसे कशातून जमा होतील, तर बॉरोइंग अँड लायबिलिटीज म्हणजे काय, कर्ज आणि कर्ज जे देयक आहे त्यांच्यातून किती जमा होतील, जवळजवळ 24% जमा होतील. म्हणजे जवळजवळ 14 लाख कोटी रुपये, किती रुपये, 14 लाख कोटी रुपये गव्हर्नमेंटला कशातून जमा होणार आहेत, फक्त बॉरोइंग आहे ते कर्जाद्वारे ते उभा करणार आहेत. तर 2 नंबरला त्यांनी सांगितलं की इन्कम टॅक्स मधून काय होणार आहे, तर 21%. आता हायरार्की लावा, क्रम लावा असं विचारतात भारतामध्ये, म्हणजे काय प्राप्ती आहे म्हणजे रिसिप्ट आहेत, जमा आहे, त्या जमेचा काय लावा, खालील घटकांचा क्रम लावा असं विचारलं जाऊ शकतं. त्यामुळे हे क्रम पाठ असले पाहिजे. पहिला येतं म्हणजे
बॉरोविंगद्वारे. बॉरोविंग म्हणजे काय तर कर्जाद्वारे. दुसरं येतं ते म्हणजे इन्कम टॅक्सद्वारे. किती असणार आहे 21%. नंतर पुढे त्यांनी दिलेलं आहे ते म्हणजे काय तर कॉर्पोरेशन टॅक्स म्हणजे निगम कर. निगम कराद्वारे किती 18%. नंतर ते दिले जीएसटी आणि अदर टॅक्स किती टक्के 15%. समजलं. त्यानंतर त्यांनी दिले नॉन टॅक्स रेव्हेन्यू मधून किती टक्के 10%. नंतर त्यांनी सांगितलं युनियन एक्साइज ड्युटी मधून 6%, कस्टम ड्युटी मधून 4%, नॉन डेप्ट कॅपिटल रिसिप्ट मधून 2%. अशा प्रकारे आपल्याला 1 रुपया जमा होईल. सगळ्यात जास्त याची हायरार्की लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. नंतर त्यांनी पुढे सांगितले की रुपयाचा खर्च कसा होईल. रुपया जमा होईल असा, पण खर्च कसा होईल तर सगळ्यात जास्त खर्च कशावर केला जाईल ते म्हणजे काय स्टेट शेअर टॅक्स. म्हणजे काय टॅक्स मधला जो शेअरचा टॅक्स मधला जो काही स्टेटचा जो शेअर आहे. मग अशा आपण म्हणलो की स्वरा फायनान्स कमिशननं किती सांगितलं 41%. सगळ्यात जास्त पैसा कसा खर्च होणार आहे तर राज्यांना दिले जाणाऱ्या शेअर्सवर. 2 नंबर कशावर खर्च होणार आहे तर इंटरेस्ट पेमेंटवर. म्हणजे काय मागची तूट भरून काढण्यासाठी डेफिसिट भरून काढण्यासाठी आपण जी कर्ज घेतली होती. आपण जी कर्ज घेतली होती त्या कर्जांचं व्याज देण्यामध्ये त्याला आपण म्हणतो इंटरेस्ट पेमेंट. मागील व्याजावरील कर्जावरील व्याज देण्यासाठी काय होईल तर 20 पैसे त्यातले खर्च होतील. 20% रक्कम त्यावर खर्च होईल. नंतर पुढे बाकीचं काही खर्च कशावर होणार आहे तर 11% डिफेन्सवर खर्च होईल. मेजर सबसिडीवर 6% खर्च होईल. नंतर सेक्टर जी स्कीम आहे त्यांच्यावर म्हणजे केंद्रानं घोषित केलेल्या ज्या काही योजना आहेत त्यांच्यावर 17% खर्च होईल. नंतर पुढे सिव्हिल पेन्शनवर 2% खर्च होईल. नंतर अदर एक्सपेंडिचरवर 7% खर्च होईल. नंतर सेंट्रल स्पॉन्सर्ड स्कीमवर 8% खर्च होईल. फायनान्स कमिशन आणि अदर ट्रान्सफर किती होईल 7% खर्च होईल. असं काय केलं त्यांनी रुपया असा येईल आणि रुपया असा जाईल. हेच मी सोप्या भाषेमध्ये तुम्हाला दिलेलं आहे. कर्ज आणि इतर देयतेवर 24%, नंतर आयकरातून 21%, कॉर्पोरेशन टॅक्स मधून 17%, प्रत्यक्ष करामधून सगळ्यात जास्त हे 2 भाग असणार आहेत आणि जीएसटी मधून अप्रत्यक्ष करामधून इनडायरेक्ट टॅक्स मधून किती टक्के 15%. मला करांची पण हायरार्की विचारली जाऊ शकते की खालीलपैकी कोणत्या करातून सर्वात जास्त अनुदान म्हणजे सरकारकडे काय होणार आहे जमा होणार आहे. सगळ्यात जास्त प्रत्यक्ष कर किंवा अप्रत्यक्ष करातून तर प्रत्यक्ष करातून. त्यामध्ये पण कोणाकडून तर आयकरातून. 2 नंबरला कोण येतं कॉर्पोरेशन टॅक्स. आणि अप्रत्यक्ष करातून सर्वात जास्त कोणत्या करातून येणार आहे तर जीएसटी मधून. कारण सगळे इनडायरेक्ट टॅक्स आपण एकत्रित केलेत आणि जीएसटी आणलेला आहे. त्यातून काय होतील तर 15% जमा होतील. खर्च कसं होणार आहे तर राज्यांच्या करामधील वाटावर 22% खर्च होणार आहे. व्याजाच्या भरणावर 20% खर्च होणार आहे आणि केंद्रीय योजनांच्यावर किती टक्के खर्च होणार आहे 17% खर्च होताना आपल्याला बघायला मिळतं. संरक्षणावर 11%. हायरार्कीवर तुम्हाला एखादा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. नंतर पुढे सांगितले तरी जमा आणि खर्च महसुली जमा भांडवली जमा महसुली खर्च भांडवली खर्च असे 2 भाग त्यांनी दिले. पहिले तर सरकारी सरकारी जमा त्याला आपण म्हणतो महसुली जमा. महसुली जमा बघा आधी किती टक्के होती तर किती लाख कोटी होती 30.4 लाख कोटी होती. ती वाढून किती होणार आहे 35.3 लाख कोटी इतकी होणार आहे. नंतर सगळ्यात जास्त जी जमा होणार आहे ती कशातून जमा होणार आहे भांडवली जमा. कारण मगाशी आपण बघितलं की सरकारला सगळ्यात जास्त जी काही पैसा मिळणार आहे तो कशातून मिळणार आहे बॉरोविंग करून मिळणार आहे कर्जातून मिळणार आहे. आपण बॉरोविंग कशामध्ये येतं ते भांडवली जमेमध्ये होतं. आधीची जी भांडवली जमा होती ती 16.1 होती म्हणजे 16.1 लाख कोटी इतकी होती. त्यानंतर वाढून ती एकदम तिने जंप घेतलेला किती झाले तर 18.1 लाख कोटी इतकी काय होणार आहे जमा होणार आहे. ठीक आहे. एकूण महसुली जमा भांडवली जमा. आता एकूण महसुली खर्च आणि भांडवली खर्च बघा आधी एकूण महसुली खर्च किती होता तर जवळजवळ 38.3 लाख कोटी इतका काय होता महसुली खर्च होता. नंतर तो वाढून किती झाला तर जवळजवळ 41 लाख कोटी काय झाला तो खर्च झालेला बघायला मिळतं. तसं भांडवली खर्च आधी किती होता तर हा 14 लाख कोटी इतका खर्च होता तो वाढून किती झालेला आहे तर 14.6 लाख कोटी इतका होता तो वाढून किती झालेला आहे म्हणजे 14.1 किंवा 14.6 इतका होता तो वाढून किती झालेला आहे तर 17.1 लाख कोटी इतका काय झालेला आहे तर प्रभावी भांडवली खर्च झालेला आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे राज्यांच्या खर्चासहित असेल तर त्याला पण प्रभावी इफेक्टिव्ह काय करतो इफेक्टिव्ह कॅपिटल एक्सपेंडिचर असं त्याला म्हणलं जातं. राज्यांचा खर्च मग त्यामध्ये काय केला जातो वाढला जातो. त्यामुळे आपल्याला बघायला मिळतं की याला जंप घेतलेला आहे. 14 लाख कोटीवरून ते किती झालेलं आहे जवळजवळ 17 लाख कोटी झालेलं आपल्याला बघायला मिळतं. हे झालं जमा आणि खर्च. तर पुढच्या गोष्टीमध्ये सांगितलं की राज्यांना दिलं जाणारं जे हस्तांतरण आहे म्हणजे टॅक्स मधली वाटणी सोडून राज्यांना जे अनुदान स्वरूपात आपण काय देणार आहे जे हस्तांतरण करणार आहे त्याला आपण टोटल ट्रान्सफर म्हणतो. ते आधी किती होती तर 23-26 मध्ये किती होती तर 18.7 लाख कोटी तू वाढून किती झालेला आहे जवळजवळ 26.2 लाख कोटी इतके राज्यांना दिली जाणारी आपण काय झालेलं आहे तर जे राज्यांना आपण काय करतो ट्रान्सफर करतो ते काय झालंय वाढ झालेलं आहे. आता यावर गव्हर्नमेंटनं काय केलंय तर आधी कसं व्हायचं राज्यांना एवढं अनुदान दिलं जायचं नाही किंवा एवढी वाटणी दिली जायची. याचं कारण काय होतं सरकार जे काही स्कीम लॉन्च करायचं त्यामध्ये काय असायचं 60-40चा वाटा असायचा. म्हणजे काय 60% केंद्रानं काय करायचं गुंतवणूक करायची आणि 40% कोणी गुंतवणूक करायची राज्यानं गुंतवणूक करायची. आता हा बॅरियर्स काढून टाकण्यात आलेला आहे. सांगितलं की केंद्राच्या स्कीम 100% केंद्र लॉन्च करेल आणि राज्यांचा स्कीम राज्य काय करेल 100% राज्य लॉन्च करेल. 14 वित्त आयोग वावी रेड्डी यांनी सांगितलं की तुम्हाला 35% वरून आम्ही डायरेक्ट काय करतो 41% म्हणजे 42% वाढ करून देतोय. टॅक्स रिव्हॉल्युशन मधले वाटा किती वाढवतोय आपण डायरेक्ट 42% वाढवतोय. किती 35 वरून डायरेक्ट 42% इतका वाढवतोय. परंतु सरकार कोणत्याही स्कीम मध्ये तुम्हाला मदत नाही करणार.
केंद्र सरकार स्वतःची स्कीम वेगळ्या लॉन्च करेल, राज्य सरकार स्वतःची स्कीम वेगळ्या लॉन्च करेल. आता शेअरिंग होणार नाही, त्यामुळे हा खर्च आपल्याला वाढत गेलेला बघायला मिळतो. त्यामुळे केंद्राकडून राज्याकडे जाणारी जी संपत्ती आहे ती वाढलेली बघायला मिळते. आता पुढे सांगितलं की मेजर आयटम म्हणजे कोणकोणत्या घटकावर आपण किती खर्च केलाय. सगळ्यात जास्त खर्च केला आपण ट्रान्सपोर्टवर 2 नंबर, डिफेन्स 3 नंबर, रूरल डेव्हलपमेंट 4 नंबर, होम अफेअर्स 5 नंबर, ॲग्रिकल्चर अँड अलाइड ॲक्टिव्हिटीज, नंतर एज्युकेशन, एनर्जी, हेल्थ, अर्बन डेव्हलपमेंट, IT अँड टेलिकम्युनिकेशन, नंतर इथं कॉमर्स अँड इंडस्ट्रीज, सोशल वेलफेअर, सायंटिफिक डिपार्टमेंट, नंतर इथं टॅक्स ॲडमिनिस्ट्रेशन, नंतर एक्सटर्नल अफेअर्स, फायनान्स अँड डेव्हलपमेंट ऑफ नॉर्थ ईस्ट. यासाठी आपण काय केलं, खर्च केलेलं बघायला मिळतो. हायरार्कीमध्ये क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की बजेट 2026-27 नुसार खालीपैकी कोणत्या क्षेत्रासाठी काय करण्यात आलेलं आहे, तर भरीव असा खर्च करण्यात आलेला आहे. आणि तुम्हाला हायरार्की म्हणजे तुम्हाला हा क्रम ओळखायला सांगितला जाऊ शकतो. हा क्रम लक्षात असणं गरजेचं या भागासाठी आपण घेतलेला आहे. ठीक आहे. अशाच प्रकारची आपली प्रबोधन नावाची बॅच सुरू झालेली आहे 1 फेब्रुवारीपासून. त्यासाठी नक्की तुम्ही जॉईन व्हा. तुम्हाला खूप सारं ज्ञान किंवा खूप सारी माहिती काय करणार आहे ह्या 1 वर्षाच्या कोर्समध्ये मिळणार आहे. ऑनलाईन ऑफलाईन कोर्स असणार आहे. तुम्ही याचा काय करू शकता, लाभ घेऊ शकता. याशिवाय आपल्याकडं निश्चय नावाची एक प्रिलियम बॅच आपण काय करतोय, सुरू करतोय. कशाची, टेस्ट सिरीज बॅच आपण सुरू करतोय. त्याचा देखील नक्की तुम्ही फायदा घ्या. तर ना टॉपर्स नावाची आपण एक टेस्ट सिरीज सुरू करतोय रिसेंटली, जे मेन्सला लोक आहेत त्यांच्यासाठी आपण सुरू करतोय. ती पण 2 तारखेपासून सुरू झालेली आहे. वेगवेगळ्या ठिकाणी 8 तारखेपासून ती सुरू होते. नक्की त्याचा काय घ्या, लाभ घ्या. धन्यवाद. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओ.